श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा 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 पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोतावत्सत्कुचित देवश्री रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि
प्रभू रामचंद्राय नमः. विभीषणासी अपमान झाली नव्हे क्रोधायमान. स्वयं श्रीराम स्मरण सावधान बैसला. श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन गीतेचं अनुसंधान आहे. असणाऱ्या राजा रावणानं त्या ठिकाणी विभीषणजीचा अपमान केला नाही त्या शब्दानं असणारा राजा रावण विभीषणजीला त्या ठिकाणी बोलले. लाथ मारली का? असणाऱ्या राजा रावणानं म्हणजे त्या ठिकाणी विभीषणजीला लाथ त्या ठिकाणी मारली आणि असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी राज्यातून बाहेर जाण्याचं त्या ठिकाणी सांगितलं. एवढा जरी असणारा अपमान राजा रावणानं त्या ठिकाणी केला तरी येत किंचितही असणारा क्रोध म्हणजे विभीषणजीला त्या ठिकाणी नाही. असणारा राजा रावणाच्या बोलण्याचा विचारच म्हणजे त्या ठिकाणी विभीषणजीने केला नाही. मुखामध्ये फक्त असणाऱ्या भगवंताचं रामनामचं स्मरण त्या ठिकाणी केलं आणि रामनाम स्मरणामुळे त्या ठिकाणी कसलंही दुःख द्वंद्व मनाच्या ठिकाणी विभीषणजीला बाधा करू शकलं नाही. अखंड राम चिंतनामध्ये विभीषणजी आणि राहिले गेले. काही न बोलणी उपपत्ती विचारोणी विवेक युक्ती. शरण जावे श्री रघुपती निश्चय चित्ती दृढ केला. मग त्या ठिकाणी राजा रावणानं एवढा अपमान त्या ठिकाणी केला, लाथा मारून बाहेर त्या ठिकाणी काढलं तरी येत किंचितही असणारं दुःख नाही का मनाच्या ठिकाणी चिंता नाही. चिंता विरहित देह त्या ठिकाणी केला. असणारा सारासार विचार त्या ठिकाणी विभीषणजींनी केला. विचार करू लागले. मनाच्या ठिकाणचा द्वंद्व विकल्प त्या ठिकाणी सोडला गेला आणि अविकल्प निर्विकल्प असणारा भाव त्या ठिकाणी झाला. भगवंताचं असणारं चिंतन प्रभू रामचंद्राचं चिंतन त्या ठिकाणी केलं. मनामध्ये विचार करू लागले. आता म्हणजे आपला असणारा स्वार्थ त्या ठिकाणी साधावा, आपलं हित त्या ठिकाणी साधावं. स्वार्थ काय आहे? असणाऱ्या भगवंताच्या सानिध्यात त्या ठिकाणी जायचंय. म्हणून असणाऱ्या प्रभू रामचंद्राला अनन्य भावनेनं असणारं शरण त्या ठिकाणी जावं असा विचार विभीषणजींनी मनामध्ये केला. चौघे घेवणी प्रधाना स्वयं निघाला विभीषण. रावणासी मधुर वचन काय आपण बोलत. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राला शरण जाण्याचा असणारा निर्णय विभीषणजींनी केला आणि जे सत्वनिष्ठ तत्वनिष्ठ असणारे जे असणारे 4 प्रधान आहेत विभीषणजीचे, हे 4ही प्रधान प्रभू रामचंद्राला शरण जात असताना घेऊन जायचं हा मनामध्ये विचार त्या ठिकाणी केला. प्रधान सज्ज त्या ठिकाणी केले आणि जात असताना आपला असणारा ज्येष्ठ भाऊ आहे राजा रावण आहे म्हणून राजा रावणाविषयी कळवाळा त्या ठिकाणी आला आणि राजा रावणाला मधुर वचन असणारा विभीषण त्या ठिकाणी काय बोलू लागले. आम्ही तुम्ही सखे बंधू अनु मात्र नाही विरोधू. सांगता तुझला हितानुवादू वृथा क्रोधू तुवा केला. मग विभीषणजी बोलू लागले, दादा तू असणारा थोरलाय, मी असणारा धाकलाय. तू ज्येष्ठ आहे, मी कनिष्ठ आहे. मग म्हणजे आजपर्यंत आपण असणारे भाऊ भाऊ म्हणून त्या ठिकाणी राहिलो. दोघांच्या मनामध्ये असणारा एकमेकाविषयी असणारा द्वेष मत्सर विकल्प काहीही त्या ठिकाणी नाही. आजपर्यंत आपण निर्विकल्प भावनेनं त्या ठिकाणी राहिलो गेलो. पण म्हणजे असणारा तुझा असणारा कळवळा मला त्या ठिकाणी आला. तुझ्याविषयी चिंता माझ्या मनाला त्या ठिकाणी लागली. म्हणून आता असणारा म्हणजे त्या ठिकाणी हिताचा असणारा उपदेश करावा, 4 शब्द समजूत घालावी असणाऱ्या दादाची. म्हणून म्हणजे मी या ठिकाणी आलतो. तुला सांगितलं पण तुला माझं बोलणं त्या ठिकाणी पटलं नाही. मग मी आता काय करतोय ऐक रावणा. निंदोनी अलंकनाथा श्रीराम वाणिले स्वपक्षार्था. तरी मी जाईन अदपाता जाण तत्वता लंकेशा. मग असणारा त्या ठिकाणी विभीषणजी सांगू लागले, दादा तुला वाटलं की मी असणारा त्या ठिकाणी भावाची असणारी निंदा करतोय, भावाला दूषण त्या ठिकाणी देतोय आणि शत्रू असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा गुणवाद त्या ठिकाणी करतोय. जर म्हणजे असा विचार तुझ्या मनामध्ये आला आणि मी जर म्हणजे त्या ठिकाणी तुला साथ देत राहिलो, तू करतोय ती बरोबर आहे दादा, तू कर, मी तुझ्या माग आहे असं जर त्या ठिकाणी म्हणलो तर दादा तूही अधपाताला त्या ठिकाणी जाशील आणि मीही अधपाताला त्या ठिकाणी जाईन.
म्हणून म्हणजे त्या ठिकाणी माझ्या बुद्धीला जो असणारा सारासार विचार आला तो विचार दादा तुमच्या समोर मी मांडला गेला. हनुमंता पुढे तुझे दळ तुझं देखता पळाले सकळ त्याची म्या करोणी विकळ तुझं प्रांजळ सांगितले. अरे दादा अजून मी वेळ गेलेली नाही, वेळ आहे. विचार कर का असणारा ज्या वेळेस तू असणाऱ्या त्या हनुमंता बरोबर युद्धाला गेला, हनुमंत तुला त्या ठिकाणी ऐकला नाही, तू हनुमंता बरोबर तग त्या ठिकाणी धरली नाही. ज्या वेळेस हनुमंत त्रासून त्या ठिकाणी सोडू लागला तसे एक 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 राक्षस म्हणले त्या ठिकाणी भीतीनं म्हणले लांब निघून गेले. तुझ्या कैवारासाठी कोण सुद्धा त्या ठिकाणी थांबलं नाही दादा. म्हणून त्या ठिकाणी असणारा आताच विचार कर, कोणी सुद्धा त्या ठिकाणी थांबलं नाही. हे बघूनच मला तुझ्याविषयी जीव त्या ठिकाणी आणि कळवळा आला. म्हणून दादाला 4 गोष्टी हिताच्या सांगाव्या म्हणून मी या ठिकाणी आलतो दादा. तेने रागा प्रधान चित्ता तेने रागा सैन्य समजता तू कोपलासी लंकानाथा निज स्वार्थाने नोनी. मग हे असणारा स्वार्थ साधावा म्हणून म्हणले मी असणारा 4 गोष्टी हिताच्या सांगण्यासाठी आलो. पण दादा तुला माझं असणारं वचन त्या ठिकाणी मानलं नाही, आवडलं नाही. आणि जसं तुला माझं बोलणं त्या ठिकाणी पटलं नाही तसंच असणाऱ्या सेना प्रधान यांनाही त्या ठिकाणी पटलं नाही. माझं बोलणं अंतःकरणाला त्या ठिकाणी खोचलं गेलं. म्हणून मलाच म्हणजे सगळ्यांनी असणारं दूषण त्या ठिकाणी दिलं. पण मला या ठिकाणी बघवत नव्हतं दादा, तुझे जीव त्या ठिकाणी आले म्हणून उपदेश करायला दादा मी आलो होतो. बिभीषणजी राजा रावणाला बोलू लागले, चोरी मारी आणि परद्वारी हा धर्म तुझे घरी अनुताप हरी गावया तुझ माझरी निज गजरी बोलिलो. मग दादा असणाऱ्या त्या ठिकाणी तुझ्या घरी काय आहे, तुझी वर्तणूक कशी आहे, वागणूक कशी आहे दादा. चोरी करतो, मारी करतो, असणारं पाप त्या ठिकाणी करतो, परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी धरतो. काय कमी आहे दादा तुझ्या घरी. तू सगळं म्हणजे या ठिकाणी असणारं चोरी मारी परद्वारी त्या ठिकाणी म्हणजे करतो. म्हणून म्हणले असणारा तुझ्या चित्ताच्या ठिकाणी हे सगळे विषय त्या ठिकाणी संपावे, अनुताप त्या ठिकाणी व्हावा. म्हणून दादा मी बोलल्यावर तुला अनुताप त्या ठिकाणी होईल आणि तू सरळ मार्गाला त्या ठिकाणी लागशील. म्हणून दादा मी या ठिकाणी तुला सांगण्यासाठी आलो होतो. बिभीषणजी राजा रावणाला बोलू लागले, राक्षसांची सभा खोटी म्या सांगितली स्वहित गोष्टी तेच करोणी उपराटी धरीला पोटी महाक्रोध. मग दादा मी असणाऱ्या त्या ठिकाणी सांगायला आलो, पण सगळी जन ही जे असणारी सभा होती या सगळ्या सभेला माझं बोलणं खोटं त्या ठिकाणी वाटलं. माझ्या विचाराला खोटं त्या ठिकाणी ठरवलं. सभेनं सेना प्रधान मुलांनी त्या ठिकाणी खोटं ठरवलं, ती ठरवलं दादा. पण तूही त्याच्या मागे त्या ठिकाणी गेलास. त्यांच्यामुळे असणारं तूही माझं बोलणं त्या ठिकाणी उल्लंघन केलं, माझं बोलणं त्या ठिकाणी ऐकलं नाही, ही न त्या ठिकाणी मानलं गेलं. आणि दादा तो असणार त्या ठिकाणी सेना प्रधानाच्या मनावर त्या ठिकाणी चालू लागला दादा. आणि मला असणार दूषण त्या ठिकाणी दिलं गेलं असतो. जेवी ज्वरिताचे मुख दुग्धमाणी कडवीख तैसे रावणा झाले देख मानसी सुख स्वहिताचे. दादा तुला सांगू का म्हणे तुझी अवस्था कशी झाली. एखादा भयंकर असणारा ताप आलेला असणारा व्यक्ती त्या ठिकाणी असावा, सर्वांगाला असणारा तापेनं फणफण त्या ठिकाणी झालेला आहे. आणि ताप आलेल्या माणसाला असणारा त्या ठिकाणी गोड दूध त्या ठिकाणी प्यायला दिलं तर ते कडू त्या ठिकाणी लागतं दादा. तशी अवस्था राजा रावणा दादा तुझी त्या ठिकाणी झालेली आहे. तुला चांगलं पटणार नाही, तुला चांगलं ऐकणार नाही त्या ठिकाणी. तुला जो कोणी उपदेश त्या ठिकाणी देईल आणि चांगला सल्ला देईल तुला तो असणारा वाईट त्या ठिकाणी वाटणार आहे, तू मानणार नाही त्या ठिकाणी. म्हणून दादा तू अधपाताला त्या ठिकाणी जाशील.
मग याचा कळवळा मला आला म्हणून दादा तुला 4 शब्द सांगायला त्या ठिकाणी आलो, पण तुला दादा पटलं नाही. अतिकोपे लंकानाथा तुवा मजला आणि तलला था, तरी काय जिंकिले रघुनाथा किंवा स्वस्थता तुझा झाली. मग असणाऱ्या त्या ठिकाणी दादा मी तुला असणाऱ्या 4 गोष्टी हिताच्या सांगाव्या म्हणून आलो, पण तुला असणाऱ्या ज्वर चालल्यासारखी अवस्था तुझी झाली, तापी माणसासारखी अवस्था त्या ठिकाणी झाली. माझं बोलणं चांगलं बोलणं कडू त्या ठिकाणी वाटलं, मला लाता मारून तू त्या ठिकाणी जायला सांगितलं गेलं. मला लाता मारल्या, रागाच्या भारात मला लाता मारल्या म्हणजे काय तू असणाऱ्या प्रभू रामचंद्राला जिंकलं काय दादा? काय तू असणारा मला लाता मारून काय हित दादा तू त्या ठिकाणी साधलं गेलं? सांग दादा तुला असणार काय त्या ठिकाणी प्राप्त झालं? विभीषणजी राजा रावणाला बोलू लागलेले आहे. बोलताही क्रोधानुकारी कोपे अल्प अन्याय मात्री, कोप परमापकारी कोणी त्यावरी कापेना. मग त्या ठिकाणी असणारे विभीषणजी सांगू लागले दादा समोरचा सांगतोय कशासाठी सांगतोय, काय सांगतोय, आपलं हित आहे का अहित आहे ही जाणावं लागतं दादा. या असणाऱ्या समोरच्याच्या बोलण्यातून असणारा सार त्या ठिकाणी काढावा आणि हिताही कोप जगा माझ्या अपकारी अधिकोपे लंकानाथा त्याच्या खालची कोप जगा माझी अपकारी त्याची वस्ती तुझ माझारी. कोप जगा माझी अपकारी त्याची वस्ती तुझ माझारी, तेने विवेकाची केली भोरी स्वहित दुरी दुरावले. म्हणून दादा असणारा तू सारासार विचार केला नाही, तू असणारा कोप त्या ठिकाणी आणला, राग त्या ठिकाणी आणला. आणि दादा रागन भीक माग असतंय, राग हा असणारा केवळ माग आहे. जसं असणारा त्या ठिकाणी मागाच्या संगतीला जात नाही ती तसं रागाच्या संगतीला दादा विवेक लोक त्या ठिकाणी जात नाहीत. आणि तू त्याच असणाऱ्या रागाला जवळ त्या ठिकाणी केलं. क्रोध असणारा अहित कार्य त्या ठिकाणी आपल्या हिताला बाधा आणणारा असणारा क्रोध आहे. म्हणून दादा हा असणाऱ्या क्रोधानं ज्यानं असणाऱ्या क्रोधाला जवळ त्या ठिकाणी केलं त्याचं हित त्या ठिकाणी साधत नाही दादा. म्हणून विभीषणजी राजा रावणाला सांगू लागले भरताई क्रोधानुकारी कोपे अल्प अन्याय मात्री, कोप परमापकारी कोणी त्यावरी कापेना. मग दादा असणारा त्या ठिकाणी एक थोडा जरी अन्याय त्या ठिकाणी आपल्यावर झाला तर जसा असणारा आगीचा भडका त्या ठिकाणी उठावा तसा अन्याय झाल्या असणारा राग म्हणजे त्या ठिकाणी क्रोध म्हणजे डोकं वर त्या ठिकाणी काढतो. म्हणून ज्या ज्या साधकांना असणाऱ्या क्रोधाला त्या ठिकाणी ओळखलं गेलं, ज्या ज्या साधकांना विचार करून त्या ठिकाणी पाहिलं गेलं क्रोध चांगला आहे का असणारा दुर्जन आहे त्या ठिकाणी. म्हणून दादा असणारी सज्जन मंडळी क्रोधाला जवळ त्या ठिकाणी करत नाही. क्रोधाला असणारा क्रोध त्या ठिकाणी आणायचं म्हणलं की आधी अंग थरथर म्हणजे त्या ठिकाणी कापताय दादा. म्हणून ज्यानं क्रोधाला जवळ त्या ठिकाणी केलं त्याचं अहित त्या ठिकाणी झालं, त्याला हित त्या ठिकाणी समजत नाही. क्रोध असणारा त्या ठिकाणी एवढा वाईट आहे दादा. उन्मत्त गजा जिने मारी त्याची सिंह पाडी धरेवरी, परिकोपावरी कोप करी ऐसा संसारी वीर नाही. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे उन्मत्त झालेला असणारा हत्या आहे. हत्तीला वाटतं माझ्यासारखं बळ त्या ठिकाणी नाही, पण म्हणजे त्याच असणारा हत्तीपेक्षा लहान असणारा सिंह त्या ठिकाणी. सिंहाला असणारा क्रोध त्या ठिकाणी चालला की त्या हत्तीला सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी लोळवतोय. एवढा क्रोध आहे म्हणजे त्या रागावरती राग कोणीच करत नाही. मग म्हणजे असणारा त्या ठिकाणी म्हणजे सिंहाला असणारा राग त्या ठिकाणी आला. म्हणून म्हणजे त्याच्यावर आपला राग काढावा म्हणून हत्ती त्या ठिकाणी जात नाही. म्हणजे रागावर राग म्हणजे त्या ठिकाणी कधीच म्हणजे कोणी त्या ठिकाणी काढत नाही. विभीषणजी राजा रावणाला सांगू लागले क्रोध एकला एक चहू पुरुषार्थी घातक, ऐक त्याचाही विवेक दुष्ट परिपाक क्रोधाचा. दादा क्रोध चांगला नाही. असणारा 4 पुरुषार्थ आहे त्या ठिकाणी, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत.
ह्या चारी पुरुषार्थाला सुद्धा असणारा क्रोध म्हणले त्या ठिकाणी नागवन म्हणले त्या ठिकाणी करतोय. एका क्षणात असणाऱ्या चारी पुरुषार्थाची हानी करणारा असणारा क्रोध आहे दादा. एवढं म्हणले असणाऱ्या विवेकाची असणारी लक्षणं म्हणले त्या ठिकाणी सांगतोय. ऐक राव ना. क्रोध येताचा मानसी स्वधर्म कर्मा क्रोध त्रासी क्रोध अर्थ स्वार्थ विध्वंसी मोक्ष क्रोधापासी कदा न घडे. मग दादा असणारा ज्या साधकानं क्रोधाला जवळ त्या ठिकाणी केलं, ज्यानं असणाऱ्या रागाला जवळ त्या ठिकाणी केलं, त्याच्या जवळ चारी पुरुषार्थ थांबत नाही. किंवा हे असणाऱ्या प्रपंच त्या ठिकाणी करत असताना क्रोधानं हिताचं काहीही साध्य त्या ठिकाणी होत नाही. असणाऱ्या क्रोधानं वाली सगळी हानी त्या ठिकाणी होते. पैसा मिळवता येत नाही. असणारं वाली त्या ठिकाणी चांगलं साधन त्या ठिकाणी करायचं म्हटलं तर या असणाऱ्या क्रोधानं साधन सुद्धा त्या ठिकाणी करता येत नाही. सगळं असणारा क्रोधाच्या संगतीला लागल्याबरोबर असणारा त्या ठिकाणी वाली विकल्प मनामध्ये त्या ठिकाणी शिरला जातो. आणि विकल्प शिरला की असणारं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे असणारं त्या ठिकाणी भानावर राहत नाही. सारासार विचार त्या ठिकाणी करत नाही. म्हणून दादा क्रोध हा एवढा असणारा दुर्धर असणारा त्या ठिकाणी आहे. सगळं अहित म्हणले क्रोधाला त्या ठिकाणी जवळ केलं की अहित त्या ठिकाणी प्राप्त होतं. हित कुठंही त्या ठिकाणी म्हणले सापडत नाही. क्रोध आलिया एकांती स्त्री पुरुषा कल उत्पत्ती धक्काबुक्की मध्ये रात्री काम विघाती समूळ क्रोध. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे क्रोध त्या ठिकाणी निर्माण झाला की पती पत्नी मध्ये असणारं भांडण त्या ठिकाणी होतं. घरामध्ये असणारा त्या ठिकाणी थोडा जरी राग त्या ठिकाणी क्रोधानं घर त्या ठिकाणी आपल्या देहामध्ये केलं की शुल्लक कारणामुळे सुद्धा असणाऱ्या घरात भांडण त्या ठिकाणी होतं. असणारा सगळं काम म्हणजे त्या ठिकाणी व्यर्थ जातोय. असणाऱ्या कामाची सुद्धा नागवण म्हणजे असणारा क्रोध त्या ठिकाणी करतोय. दादा क्रोध अतिशय बलाढ्य घातकी असणारा क्रोध आहे दादा. विभीषणजी राजा रावणाला सांगू लागलेले आहे. क्रोधालिया धर्मसंधी मुख्य ब्राह्मणा ते स्वयं निंदी परापवादाच्या अनुवादी क्रोधे धर्मसिद्धी कदा न घडे. मग असणाऱ्या क्रोधाला जवळ केलं की असणारी धर्मसिद्धी त्या ठिकाणी होत नाही. धर्माचं आचरण त्या ठिकाणी होत नाही. आणि क्रोध आला की तो असणारा पुढे ब्राह्मण आहे, असणारा सज्ञान असणारा साधक आहे त्या ठिकाणी हे भान त्या ठिकाणी राहत नाही. ब्राह्मणाची सुद्धा असणारा निंदा म्हणजे त्या ठिकाणी करतोय. एवढा दादा घातकी असणारा क्रोध त्या ठिकाणी आहे. विभीषणजी सांगू लागले. क्रोध धर्माते उच्छेदी क्रोध कर्माते निंदी क्रोध पापी हा दुर्बुद्धी निंदानुवादी जलपोळी. मग असणारा क्रोध हा कसा आहे त्या ठिकाणी अधर्माचं घर आहे त्या ठिकाणी. असणारा धर्म त्या ठिकाणी होत नाही. क्रोधाला जवळ त्या ठिकाणी केलं की असणारा त्या ठिकाणी काम होत नाही. कार्याला बाधक असणारा क्रोध आहे त्या ठिकाणी. क्रोध असणारा त्या ठिकाणी पापिष्ट आहे. सगळी पापात्मक कर्म म्हणजे असणाऱ्या क्रोधाला जवळ केलं की त्या ठिकाणी होतं. म्हणून क्रोध असणारा दुर्धर दादा घातकी आहे. विभीषणजी सांगू लागले. क्रोध पित्या ते निर्भत्सी क्रोध माते ते म्हणे दासी क्रोध सर्व स्वधर्माते नासी क्रोधापासी अधर्म. मग असणारा म्हणजे क्रोध त्या ठिकाणी झाला की क्रोध असणाऱ्या त्या ठिकाणी मातेला माता म्हणू शकत नाही. पत्नीला पत्नी त्या ठिकाणी ओळखत नाही. किंवा असणारा आपला बाप आहे, ह्या बापाला कसं त्या ठिकाणी ओळखावं हे क्रोध त्या ठिकाणी बापाला सुद्धा त्या ठिकाणी ओळख देत नाही. सगळं निंदनीय असणारं कर्म म्हणजे असणाऱ्या क्रोधाजवळ आहे त्या ठिकाणी. क्रोध आला की समोर असणारी माता असली तरी कळत नाही, बाप असला तरी त्या ठिकाणी कळत नाही, गुरु असला तरी त्या ठिकाणी कळत नाही. अधर्माचं घर असणारा क्रोध दादा आहे. बंधू बंधू अत्याप्त अर्थ स्वार्थे क्रोधाभिभूत स्वद बंधूसी हानविलाथ अति अनर्थ तो क्रोध. मग असणारा क्रोध एवढा दुर्धर आहे त्या ठिकाणी. स्वार्थ परमार्थ असणाऱ्या क्रोधाजवळ त्या ठिकाणी नाही. हित अहित असणाऱ्या क्रोधाजवळ त्या ठिकाणी येत नाही. मग भावाभावामध्ये असणारा वैर निर्माण करायला क्रोध आहे. एवढा असणारा घातकी पापी असणारा क्रोध आहे त्या ठिकाणी. क्रोध जवळ त्या ठिकाणी लगटला
की हे असणारं चांगलं आहे आणि हे वाईट आहे हे सारासार विचार करण्याची असणारी क्षमता त्या ठिकाणी संपली जाते. त्या सारासार विचाराला असणाऱ्या विवेकाला त्या ठिकाणी खड्ड्यात घालणारा क्रोध आहे. त्या ठिकाणी क्रोधानं दादा असणारं अहित त्या ठिकाणी होत आहे. आणि दादा ह्याच असणाऱ्या क्रोधाला तू त्या ठिकाणी जवळ केलं, मला लाता त्या ठिकाणी घातल्या. आपल्या असणारं स्वहित आहे हे स्वहित तो असणारं त्या ठिकाणी पायानं ठेपारलं गेलं. दादा एवढा असणारा क्रोध म्हणजे त्या ठिकाणी दुर्धर आहे. उत्तम अर्थाची प्राप्ती क्रोध मुख्य विश्वासघाती अर्थापासे क्रोधानर्थी जाण निश्चिती लंकेशा. आणि असणारा म्हणजे पैशापाशी तर असणारा मुख्य क्रोध म्हणजे त्या ठिकाणी येतोय. पैसा मिळवित असताना किंवा धन त्या ठिकाणी संपत्ती गोळा करत असताना त्या ठिकाणी क्रोध जर आला तर हातचा आलेला पैसाही त्या ठिकाणी जातोय, संपत्तीही त्या ठिकाणी जाते. मग असणाऱ्या त्या ठिकाणी आपलं हित सार्थक करण्यासाठी त्या ठिकाणी जर पैसा कमवायचा म्हटलं किंवा असणारा धनाचा साठा त्या ठिकाणी करायचा म्हटलं की क्रोध त्या ठिकाणी नसावा लागतो. आणि क्रोध त्या ठिकाणी आला की सगळं धन जातंय, संपत्ती त्या ठिकाणी जाते. एवढा घातकी असणारा क्रोध आहे दादा. अंधारी जरी सूर्य बुडे तरी क्रोधापासी मोक्ष जोडे काम क्रोध लोभ जय जडे तैचा तुडे निज मोक्ष. मग म्हणले असणारा जरी म्हणले क्रोध त्या ठिकाणी आला आणि त्या असणाऱ्या क्रोधाला आवर घालून त्या ठिकाणी म्हणले काम क्रोध मग मत्सर म्हणले त्या ठिकाणी. बरोबर आहे ना. अंधारामध्ये जर सूर्य बुडाला तरच रागापाशी मोक्ष आहे. आता अंधारात सूर्य कधी बुडतो? कधीच बुडत नाही. तसं रागापाशी मोक्ष सांगितले काहीतरी काम पुढचं काम क्रोध संपल्यानंतरच मोक्ष भेटतो. धर्म अर्थ काम मोक्ष चौपुरुषार्था क्रोध नागविता तो तुझ माझी वसे लंकानाथा जयने मजलाता हाणविल्या. चारी पुरुषार्थाची नागवण करणारा असणारा क्रोध आहे दादा. क्रोधानं हित त्या ठिकाणी साधता येत नाही, सदा अहित त्या ठिकाणी होत आहे. म्हणून दादा हाच असणारा क्रोध म्हणजे प्रत्येकाजवळ आहे त्या ठिकाणी. पण त्या क्रोधाला कवा बाहेर त्या ठिकाणी घालायचं, कवा बाहेर त्या ठिकाणी काढायचं आणि त्या क्रोधाला कवा त्या ठिकाणी घरात दाबून त्या ठिकाणी ठेवायचं, हा सारासार विचार त्या ठिकाणी करावा लागतो. दादा तोच क्रोध असणारा तुझ्या जवळ आहे आणि तोच क्रोध असणाऱ्या माझ्या जवळ आहे त्या ठिकाणी. मग त्या असणाऱ्या क्रोधाला दादा तो असणारी आवर घातली नाही, क्रोध बाहेर त्या ठिकाणी काढला आणि त्याच क्रोधाला मी माझ्या घरात असणारं डांबून त्या ठिकाणी ठेवलं. त्या क्रोधावर विजय दादा मी त्या ठिकाणी प्राप्त केला. विभीषणजी सांगू लागले मग जाणीतली आला था पावलाची कोण निज स्वार्था किंवा पावलाची परमार्था दासी अदप्पाता श्रीराम द्रोहे. मग दादा त्या असणाऱ्या क्रोधाला जवळ तो त्या ठिकाणी केलं. त्या क्रोधाच्या भरात म्हणजे मला असणारी लात त्या ठिकाणी घातली, मला असणाऱ्या राजभवनातून बाहेर त्या ठिकाणी लाता घालून काढलं. म्हणून दादा असणारा मला लात मारली म्हणून तुला त्या ठिकाणी काय प्राप्ती झाली, तो असणार काय हित त्या ठिकाणी साधलं गेलं, तुला कशाचं समाधान त्या ठिकाणी मिळालं दादा सांग दादा लवकर. परम कृपा रघुनाथा तू आणि तल्या लाथा अल्पई क्रोधाने चित्ता निज शांतता श्रीरामे. दादा दादा तू असणाऱ्या लाता मला त्या ठिकाणी मारल्या म्हणल्यावर किती राग मला त्या ठिकाणी यायला पाहिजे. पण माझा असणारा स्वामी जगाचा करता करविता अखंड असणारा त्या ठिकाणी ब्रह्माचा नायक आहे असणारा प्रभू रामचंद्र आहे. या संपूर्ण ब्रह्मांडाचा करता करविता असणारा प्रभू रामचंद्र आहे आणि त्या रामाची कृपा माझ्यावर त्या ठिकाणी झाली. म्हणून दादा एवढ्या जरी तो लाता त्या ठिकाणी मारल्या तरी माझ्या क्रोधानं डोकं वर त्या ठिकाणी केलेलं नाही दादा. मी असणाऱ्या रामाच्या कृपेनं असणारा शांत त्या ठिकाणी झालो दादा. आणि याच असणाऱ्या रामाची असणारी वाट मला दादा तो लाता मारल्या म्हणून त्या ठिकाणी प्राप्त झाले. विभीषणजी राजा रावणाला बोलू लागले तू आणि ताची लाथा पावलो परम वैराग्यता सांडवणी स्वराज्य सुहृदयता शरण रघुनाथा मी जातो. म्हणून राजा रावणा दादा म्हणजे तू असणाऱ्या लाता त्या ठिकाणी मारल्या पण त्यानं माझं असणारं हित त्या ठिकाणी साधलं गेलं दादा. तू असणारा तुझी लात त्या ठिकाणी लागली आणि मी असणारा निराश त्या ठिकाणी प्रपंचावर झालो.
मला असणारी राज्याची असणारी हाव त्या ठिकाणी नाही, राज्याची वासना नाही, किंवा असणाऱ्या बायका लेकरात गुंतून पडावं हेही त्या ठिकाणी नाही. तुझी लात लागल्याबरोबर माझं असणार मन प्रभू रामचंद्राच्या चरणावर त्या ठिकाणी लीन झालं दादा. म्हणून आता मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला शरण त्या ठिकाणी निघालो दादा. सापत्न भावे ध्रुवा हाणिलेला था, तेने तो पावला परमस्वार्था, तैशाच तुझ्या रावणाला था, श्री रघुनाथा प्राप्ती कर. असणारा ध्रुव बाळ हा असणाऱ्या सवतीचा मुलगा आहे म्हणून त्या ठिकाणी लाता म्हणली त्या ठिकाणी मारल्या. असणाऱ्या बापाच्या मांडीवर म्हणली त्या ठिकाणी ध्रुव बाळाला बसायला दिलं नाही. मग त्या असणारा म्हणली त्या ठिकाणी ती बाळ म्हणली असणाऱ्या आईकडे गेलं. काय नाव आईचं? त्या आईकडे त्या ठिकाणी गेलं की मी असणाऱ्या पप्पाच्या मांडीवर बसलो तर म्हणली ती असणारी दुसरी आई आली, तिनं म्हणले मला त्या ठिकाणी बोललं. त्यावेळेस त्या असणाऱ्या मातेनं सांगितलं बाळा तू असणाऱ्या बापाच्या मांडीवर बसला, असणाऱ्या सवतीनं त्या ठिकाणी बाजूला बोललं, त्याच्यात काय दुःख मानायचं म्हणले. जर म्हणली त्या ठिकाणी असणाऱ्या भगवंताची कृपा झाली तर बापाच्याच काय म्हणले त्या बापाच्या मांडीवर जाऊन म्हणले त्या ठिकाणी बसशील. तसं त्या असणाऱ्या ध्रुव बाळाला आढळ पद म्हणले त्या ठिकाणी प्राप्त झालं. केवळ त्या सावतराईमुळे असणारं त्या ठिकाणी ध्रुव बाळाला आढळ पद त्या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणून म्हणले तसं असणारे विभीषणजी सांगू लागल्या जसं ध्रुव बाळाला म्हणले सावतराईमुळे ध्रुव पद त्या ठिकाणी प्राप्त झालं, तसं राजा रावणा तो लाता हाणल्या म्हणून मला असणारा भगवंत म्हणले प्राप्त झाला. श्रीराम कृपाळू दयाळ, श्रीराम भक्तवत्सल, ते तू तेने नसीब बरळ, क्रोध विवळा कैलासी. आणि प्रभू रामचंद्र हा असणारा भक्तवत्सल आहे, जो अनन्य असणारा शरणत आलेला आहे. त्या शरणांगताचं जन्म मरण हे असणार चुकवणार आहे. जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाजूला काढणारा असणारा प्रभू रामचंद्र आहे. भक्तावर अनन्य असणारा प्रेम करणारा कृपा करणारा प्रभू रामचंद्र आहे. आणि हाच रामाला राजा रावणाचा ओळखील त्या ठिकाणी नाही दादा. तू असणाऱ्या रामाला अजून ओळखलं नाही. मला लाता मारल्याबरोबर माझ्या असणारं ध्यान त्या भगवंताच्या चरणाकडे त्या ठिकाणी लागलं दादा. एवढं तुझं दादा माझ्यावर उपकार झालं. गर्व सांडवणी लंकानाथा, श्रीरामार्पिलिया सीता, तू पावशील गा निज सार्था, एरवी वृथा मरशील. दादा जाता जाता अजून मी त्या ठिकाणी सांगतोय ही अंतःकरण लई कळवळ्याचं आहे दादा. भावाचं हित त्या ठिकाणी जाणावं म्हणून माझा जीव त्या ठिकाणी तिळतिळ तुटायला लागलाय दादा. जात असताना अजून मी त्या ठिकाणी सांगतोय दादा ऐक जरा सावध हो. तू असणारा जो अहंकार आहे, जो गर्व आहे तुला, त्या गर्वाला बाहेर त्या ठिकाणी घालव. गर्वाला पासून दूर त्या ठिकाणी ये. आणि ज्या रामाची सीता चोरून आणलेली आहे त्या प्रभू रामचंद्राची कांता असणारी सीता म्हणजे आनंदाने त्या रामाला परत त्या ठिकाणी कर. त्या रामाला शरण जा, तरच दादा तुला असणारा मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होईल. नाहीतर दादा अधपाताला जाशील, जीवानिशी म्हणजे मरशील. सुटल्या श्रीरामाचे बाण, तुझ येथे राखेल कोण, पळले ती हनुमा भेण, कैची अंगवण राक्षसा. दादा दादा गर्व बाजूला सारण असणाऱ्या मोठेपणाने त्या रामाला शरण जा. रामाची सीता रामाला दे. नाही तर म्हणजे असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या धनुष्यातून एक बाण त्या ठिकाणी सुटला, त्या बाणाच्या पुढे दादा तुझा निभाव त्या ठिकाणी लागणार नाही. अरे दादा एका हनुम्याच्या भेलं म्हणजे तू त्या ठिकाणी पळून गेलास, हनुमंताला त्या ठिकाणी भेलास, रण सोडून त्या ठिकाणी तू बाजूला म्हणजे लपून त्या ठिकाणी बसला दादा. एवढा धाक त्या हनुमंताचा त्या ठिकाणी घेतला आणि त्या रामाचा बाण जर त्या ठिकाणी आला तर दादा तू वाचशील का दादा? ऐसे बोलवणी विभीषण, वचनी खोचिला रावण, क्रोधांतरला बंधू पूर्ण, कंपायमान स्वयं झाला. मग एवढ्या असणाऱ्या त्या ठिकाणी विभीषणजींनी सांगितलं दादा तुझ्या लाता म्हणजे माझं हित त्या ठिकाणी झालं. मी आता रामाला शरण त्या ठिकाणी चाललोय. एवढं विभीषणजीचं बोलणं राजा रावणानं ऐकलं गेलं. राजा रावणाचं अंतःकरण धस्त त्या ठिकाणी झालं.
राजा रावण चित्ताच्या ठिकाणी दुःख करू लागला, भाऊ अंतरू लागलेला आहे, भाऊ मला सोडून त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे। याचं वाईट राजा रावणाला झालं। राजा रावण थरथर त्या ठिकाणी कापू लागलेला आहे। माझी अपक्वा बुद्धी पूर्ण लाता हनिताची जाण, सकाळंतरला विभीषण गेला शरण श्रीराम। राजा रावण विचार करू लागला, माझी असणारी बुद्धी खोटी त्या ठिकाणी झाली, माझी बुद्धी परिपक्व त्या ठिकाणी नव्हती, म्हणून मी असणारा पहिल्यांदा विभीषणजीला लाता मारायच्या आधी सारासार विचार करायला पाहिजे होता, पण मी अविचारी त्या ठिकाणी झालो, विचार केला नाही। लात मारली असणाऱ्या सख्या भावापासून त्या ठिकाणी अंतरलो गेलो। रामाला शरण असणारा विभीषण त्या ठिकाणी जाऊ लागला, आपलं हित त्या ठिकाणी साधू लागला। मी आता काय त्या ठिकाणी करावं, राजा रावण विचार करू लागला। आठवले विभीषणाच्या चित्ता आधी अभिवंदनी माता, तिचं सांगोणी निज वृत्तांता शरण रघुनाथा जाईन। मग राजा रावणाला सांगितलं, मी असणाऱ्या प्रभू रामचंद्राला शरण त्या ठिकाणी चाललोय, आणि राजा रावणाच्या समोरून निघाले। तेवढ्यात विभीषणजींनी मनामध्ये असणारा विचार त्या ठिकाणी केला की आता असणाऱ्या भगवंताला शरण जायचंय, पण ज्या आईनं आपल्याला भगवंत प्राप्तीचा मार्ग त्या ठिकाणी दाखवला, त्या मातेचं असणारं दर्शन त्या ठिकाणी घ्यावं। कैकशीच असणाऱ्या कैकसी मातेचं असणारं त्या ठिकाणी म्हणजे चरण वंदन त्या ठिकाणी करावं, आणि भगवंताच्या असणाऱ्या चरणावर लीन होण्यासाठी आपण त्या ठिकाणी रामाला शरण जावं, असा विचार विभीषणजींनी केला। विभीषणजी काय त्या ठिकाणी करू लागले। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। कुळक्षयोदय कोणी जाना, सुबुद्धी सांगावया रावणा, मातेने धाडिले विभीषणा, हितोपसंज्ञा सांगावया। मग विभीषणजींनी विचार केला, राजा रावणाची आई माझी असणारी सावतराई कैकशी माता आहे, पण आपला मुलगा असणारा क्षय होऊ लागलेला आहे मुलाचा। एवढंच नाही, राक्षस कोळीचा क्षय त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे। मातेला भगवलं नाही त्या ठिकाणी, मातेच्या असणाऱ्या डोळ्याला त्या ठिकाणी पावला नाही। हा एवढा असणारा गोरा गोमटा असणारा देह त्या ठिकाणी भगवंतानं दिलाय, पण हा देह प्राप्त झाल्यानंतर या असणाऱ्या देहानं करायचं काय, कशासाठी आलोय, काय करायचंय, कुठं जायचंय, आणि या असणारा देह कुठं सार्थकी त्या ठिकाणी लावायचंय, हे त्या ठिकाणी राजा रावणाला कळना गेलं। पापात्मक कर्म राजा रावण त्या ठिकाणी करू लागला, आणि त्याच्या कर्मामुळे सगळ्या राज्याला फळ भोगायची पाळी त्या ठिकाणी आली। कैकसी मातेने विचार केला, हा नरदेह आहे, आज नाही गेला तर उद्या जाणार आहे, पण सत्कर्णी असणारा सत्कारणी त्या ठिकाणी देह लागावा, म्हणून असणाऱ्या विभीषणजीकडे कैकसी माता गेल्या। विभीषणजीला सांगितलं, राजा रावण अधपाताला जाऊ लागलेला आहे, भगवत नाही, म्हणून विभीषणा तू त्या राजा रावणाकडे जा, 4 गोष्टी त्या ठिकाणी सांग। आणि जर सांगत असताना राजा रावण त्या ठिकाणी रागावला तर क्रोधाला जवळ विभीषणा करू नकोस, त्याचं बोलणं मनावर त्या ठिकाणी घेऊ नकोस, सरळ वले रामाला शरण त्या ठिकाणी जा, असं ज्या कैकसी मातेनं सांगितलं त्या मातेची आठवण विभीषणजीला झाली, म्हणून म्हणले कैकसी मातेचं दर्शन घ्यावं आणि रामाला शरण त्या ठिकाणी जावं। रावणाची हित सांगता, कोपाला लंकानाथा, विभीषणा आणि ललाता, कोणी माता ती दुःखी। मग विभीषणजी कैकसी मातेच्या समोर त्या ठिकाणी गेले, सांगू लागले, आई तुझ्या बोलण्याप्रमाणे मी असणाऱ्या दादाकडे गेलो, पण दादा रागाच्या भरात त्या ठिकाणी होता, सगळं अहित अंतकरणाच्या ठिकाणी जपत होता। मी स्वहिताच्या 4 गोष्टी सांगितल्या, पण दादानं त्या ठिकाणी मानलं नाही। धाडकन उठला, मला असणाऱ्या लाता त्या ठिकाणी मारल्या आणि बाहेर त्या ठिकाणी काढलं, असं विभीषणजीनं कैकसी मातेला त्या ठिकाणी सांगितलं। विभीषणजीचं वचन ऐकून कैकसी माता खिन्न त्या ठिकाणी झाल्या, अंतकरणाला दुःख असणाऱ्या कैकसी मातेच्या होऊ लागलं। विभीषणा भाग्यवंता, तू पावलासी बारगुणाता, कंदनाले लंकानाथा, कुळा समजता समवेत।
कैकसी माता बोलू लागलेल्या आहेत, बिभीषणा तो असणारं चांगलं कार्य त्या ठिकाणी केलं, तुझं हित त्या ठिकाणी साधलं, तू असणाऱ्या भगवंताला शरण त्या ठिकाणी जाऊ लागलेला आहे, त्याच्यातच खरं हित आहे. जन्म मरणाचा मार्ग त्या ठिकाणी चुकला जाणार आहे, म्हणून तू हे असणार स्वहित त्या ठिकाणी विभीषणला जाणलं. नक्की असणाऱ्या राजा रावणाचं मरण त्या ठिकाणी आलं. निस्ता राजा रावण नाही, सगळ्या राक्षस कुळीचा असणारा अंत त्या ठिकाणी विभीषण जे होणार आहे, म्हणून तुम्ही आपला असणार स्वहित त्या ठिकाणी ओळखलं गेलं. माता दुष्टली विभीषणासी तुझे निधन्य माझी खुशी, श्रीरामासी तू विनटलासी सकळ कुळासी तू भूषणा. मग असणाऱ्या विभीषणजी रामाला शरण जात आहेत. हे ज्या वेळेस कैकसी मातेला विभीषणजींनी सांगितलं, असणारी कैकसी माता स्वतःला धन्य धन्य त्या ठिकाणी समजू लागली. विभीषणा असणाऱ्या राजा रावणानं त्या ठिकाणी म्हणजे ऐकलं नाही, त्यापेक्षा तू असणारा त्या ठिकाणी असणारं ज्ञान अवगत त्या ठिकाणी केलं, रामाला शरण झाला. म्हणून विभीषणा माझ्या असणारी कुस ज्या राजा रावणामुळे व्यर्थ त्या ठिकाणी जाणार होती, ती कुस आज विभीषणा तुझ्यामुळे माझी आज उजवली गेली. मी धन्य धन्य असणाऱ्या विभीषणा तुझ्यामुळे त्या ठिकाणी झाले. म्हणून विभीषणजीचा असणारा गुणवाद कैकसी माता करू लागल्या. तुझ्यानी सकळ कुळ पुनीता, तुझ्यानी वंश हा सनाता, तुझ्यानी मी नित्य मुक्त श्री रघुनाथा निज सेवा. असणाऱ्या विभीषणा प्रभू रामचंद्राची नित्य सेवा केल्यामुळे कुळीतील एक जरी साधक असणाऱ्या परमार्थाच्या मार्गाला त्या ठिकाणी गेला, भगवंताच्या सानिध्यात एक जरी असणाऱ्या कुळातील एक जरी साधक त्या ठिकाणी गेला, सगळ्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. एक साधक संपूर्ण कुळ त्या ठिकाणी तारून येतो. म्हणून विभीषणा तू असणाऱ्या रामाला शरण जाऊ लागला, रामाची असणारी सेवा त्या ठिकाणी अनन्य भावनेने त्या ठिकाणी केली. माझी कुस धन्य धन्य त्या ठिकाणी झाले. नव नव ह्या असणाऱ्या राक्षस कुळीचा उद्धार विभीषणा तुझ्यामुळे त्या ठिकाणी होईल. म्हणून असणारी कैकसी माता विभीषणजीला बोलू लागल्या. ऐकोनी मातेचे वचन विभीषण घाली लोटांगणा, पुढती वंदनी तिच्या चरणा निघाला शरणा श्रीरामा. मग असणाऱ्या कैकसी मातेचं बोलणं विभीषणजीने ऐकलं गेलं. आईच्या समोर साष्टांग लोटांगण विभीषणजींनी घातलं. असणाऱ्या आईला प्रदक्षिणा त्या ठिकाणी घातली. आईच्या चरणावर नतमस्तक विभीषणजी झाले. आईला नमस्कार त्या ठिकाणी केला आणि सांगितलं, माते मी असणाऱ्या भगवंताला प्रभू रामचंद्राला आणि शरण त्या ठिकाणी जावं लागलो. आईचा निरोप घेतला आणि राम भेटीसाठी रामाला शरण जाण्यासाठी विभीषणजी मातेच्या समोरून त्या ठिकाणी निघाले. विभीषण उडवणी आकाशी निराळा रावणी सावकाशी, पुढती बोले रावणासी सत्य तू होसी सखा माझा. मग त्या ठिकाणी असणार म्हणले विभीषणजी त्या ठिकाणी असणार उड्डाण त्या ठिकाणी आकाशात केलं. अधांतरी विभीषणजी राहिले आणि असणाऱ्या राजा रावणाला त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत, दादा जरी मी त्या ठिकाणी चाललो तरी तू माझा असणारा सखा दादा होशील. म्हणून विभीषणजी राजा रावणाला त्या ठिकाणी आकाशामध्ये उड्डाण घेतल्यानंतर अधांतरी बोलू लागले. मोह ममतेचे सख्यपण हीन दीन अति गौण, कोपा माझी कृपाळू पूर्ण सखा रावण सत्यत्वे. मग त्या ठिकाणी असणारा विभीषणजी सांगू लागले, असणाऱ्या क्रोधाला जवळ केलं की राग येतोय, द्वेष त्या ठिकाणी होतोय, मत्सर होतोय. पण दादा तू असणारी माझ्यावर कृपा केले, रागातून असणारा कृपाळू माझा भाऊ आहे. माझ्यावर असणारी राजा रावणानं दादानं कृपा त्या ठिकाणी केली, म्हणूनच सखा असणारा पांडुरंग त्या ठिकाणी मला भेटू लागला. दादा तुझ्या कृपेने असणाऱ्या रामाचं दर्शन त्या ठिकाणी मला होणार आहे. म्हणून असणाऱ्या राजा रावणाचं विभीषणजी धन्यता त्या ठिकाणी मानू लागले. शरण धाडिले रघुनाथा, ऐसा सखा तुझ परता नाही तत्वता ती लोकी. दादा 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 ह्या त्रिभुवनामध्ये जरी त्या ठिकाणी ढुंडाळलं तरी राजा रावणा तुझ्यासारखा भाऊ मला मिळणार नाही. तू असणाऱ्या त्या ठिकाणी रागाच्या भरात मला त्या ठिकाणी लाथा मारल्या, पण
दादा तो राग नव्हता, त्या लाता नव्हत्या, तुझी असणारी कृपा आहे, माझ्यावर असणारी तुझी कृपा दृष्टी त्या ठिकाणी झाली दादा, म्हणून मला असणारा भगवंत प्राप्तीचा मार्ग त्या ठिकाणी मिळाला दादा. तुला जर राग त्या ठिकाणी आला नसता, तुला जर असणारा तू जर मला असणाऱ्या रागाच्या भरात लाता त्या ठिकाणी मारल्या नसत्या, माझ्या मनातही राम भेटी त्या ठिकाणी आली नसती, रामाचं चिंतन माझ्या मनात त्या ठिकाणी आलं नसतं दादा. पण तुझ्यासारखा कृपाळू या त्रिभुवनामध्ये त्या ठिकाणी सापडणार नाही दादा. तू माझ्यावर एवढी अगाध कृपा त्या ठिकाणी केली, रामाला शरण जाण्याची पाळी दादा तुझ्या कृपेमुळे माझ्यावर त्या ठिकाणी आली दादा. म्हणून असणाऱ्या राजा रावणाचं धन्योद्गार विभीषणजी काढू लागले. जन्म मरणाची या कोडी लाता हाणोनी तोडिली बेडी, रावण कोपा कृपा परवडी, जोडीला जोडी श्रीराम. मग असणारे विभीषणजी म्हणू लागले, रावणाची निंदा करू नका, रावणानं रागाच्या भरात माझ्यावर कृपा त्या ठिकाणी केली, असणाऱ्या राजा रावणाची कृपा झाली म्हणून भगवंत त्या ठिकाणी जोडला गेला. राजा रावण द्वेषी माझा असणारा द्वेष आहे असं नाव त्या ठिकाणी ठेवू नका. माझ्या दादासारखा असणारा श्रेष्ठ बहुच त्या ठिकाणी नाही. लाता मारल्यामुळं भगवंताची जोडी त्या ठिकाणी मिळाली, भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी मला झाली, मोक्षाचा मार्ग सुलभ त्या ठिकाणी असणाऱ्या दादामुळे त्या ठिकाणी झाला. म्हणून असणारा थोरला भाऊ असणारा राजा रावण आहे त्या ठिकाणी, राजा रावणाचा द्वेष त्या ठिकाणी करू नका. राजा रावणानं माझ्यावर कृपा केली म्हणून असणारा भगवंत त्या ठिकाणी मला मिळाला. धन्य धन्य राजा रावणा. रावणाची स्तुती विभीषण वदे निज शांती, ते ऐकोनी लंकापती आश्चर्यचित्ती वचकला. मग एवढं त्या ठिकाणी असणारं खोड कौतुक भावाचं केलं राजा रावणाचं, आणि राजा रावणानं विभीषणजीचं बोलणं ऐकलं, चकितच झालं. काय म्हणले, ह्याला मी लाथा मारले त्या, शिव्या दिल्या त्या, हाकलून लावलंय, तरी म्हणले दादा तुझी कृपा झाली, तुझ्यामुळंच माझं चांगलं झालं म्हणतंय. ह्याचं बोलणं ऐकलं राजा रावण आश्चर्य करू लागला. काय झालं या विभीषणजीला? अपक्वा बुद्धी पूर्ण, सखांतरला विभीषण गेला शरण रघुनाथा. मग एवढं त्या ठिकाणी मी लाथा मारल्या नाही, त्या अपशब्दाने त्या ठिकाणी विभीषणजीला बोललो गेलो, तरी त्याचं दुःख नाही, तिळभर सुद्धा दुःख विभीषणजीच्या अंतःकरणाला त्या ठिकाणी झालं नाही. पण मी असणारा त्या ठिकाणी सारासार विचार केला नाही. मी त्या ठिकाणी विभीषणजीचं बोलणं तुच्छ त्या ठिकाणी मानलं. पण काय करावं, रागाच्या भरात असणारा सखा भाऊ त्या ठिकाणी अंतरला गेला. सख्या भावात आणि माझ्यात असणारी तूट त्या ठिकाणी पडली गेली. आता मला असणारा सख्खा भाऊ त्या ठिकाणी राहिला नाही. असणाऱ्या भावानं माझं असणारं बोलणं एवढं मनावर त्या ठिकाणी घेतलं, मला सोडून गेला. नसणाऱ्या भगवंताला रामाला शरण त्या ठिकाणी जाऊ लागला. आता मी काय त्या ठिकाणी करावं म्हणून राजा रावण दुःख करू लागला. अनुताप राजा रावणाला होऊ लागला. सैन्य सेनानी प्रधान अवघेवाणी ती विभीषण, अनुमात्र कोप नयेची जाण व्यर्थ रावण क्षोभला. मग आता असणाऱ्या त्या ठिकाणी जी काही सभेच्या ठिकाणी प्रधान होते, सेनापती होते, एवढा राजा रावण त्या ठिकाणी बोलला नाही. त्या शब्दानं अपमान त्या ठिकाणी केला, लाथा मारल्या, तरी विभीषणजीला किंचित सुद्धा त्या ठिकाणी दुःख झालं नाही, राग आला नाही त्या ठिकाणी. उगा म्हणले असणाऱ्या विभीषणजीनं स्वार्थ त्या ठिकाणी साधला. धन्य असणारा विभीषण आहे. ह्या आपल्या मालकालाच काही कळलं नाही. विनाकारण म्हणजे चांगलं सांगायला आलेलं होतं, त्याचं ऐकून घेतलं नाही, त्यालाच लाथा मारल्या, त्याच्यावरच राग म्हणले आपल्या राजा रावणानं धरला. बिंडोक असणारा राजा रावण आहे. धन्य विभीषणाची शांती, धन्य विभीषणाची कीर्ती, धन्य विभीषणाची स्थिती, शरण रघुपती तो गेला. धन्य धन्य त्या असणाऱ्या विभीषणजीची असणारी शांती त्या ठिकाणी. एवढा क्रोध राजा रावणाला रागाच्या भरात लाथा मारल्या, तरी म्हणजे विभीषणजीला थोडा सुद्धा क्रोध नाही, राग नाही.
अगाध शांती म्हणजे त्या ठिकाणी धारण केलेली आहे. धन्य धन्य असणाऱ्या त्या विभीषणाची असणारी म्हणजे त्या ठिकाणी कीर्ती. काय करावं, एक तरी अपकीर्ती त्या ठिकाणी विभीषणजीची आहे का? राजा रावणाच्या 10 असणाऱ्या अपकीर्त्या त्या ठिकाणी झाल्या, पण विभीषणजीची एक सुद्धा अपकीर्ती त्या ठिकाणी नाही. त्रैलोक्यात असणाऱ्या विभीषणजीची कीर्ती त्या ठिकाणी पसरली गेली. धन्य धन्य या असणाऱ्या विभीषणाची असणारी स्थिती आहे त्या ठिकाणी. येत किंचितही त्या ठिकाणी ढळला नाही. एवढा राजा रावण अंगावर धावून त्या ठिकाणी आला नाही तेवढं बोलला, पण स्थिती त्या ठिकाणी सोडली नाही. असणारी एकाग्र जी असणारा राजा रावणाची कीव त्या ठिकाणी येऊन जी बोलत होता त्याच्यावरून ढळला सुद्धा नाही त्या ठिकाणी. म्हणून धन्य धन्य असणाऱ्या विभीषणा, प्रभू रामचंद्राला शरण त्या ठिकाणी विभीषणजी गेले. स्वतःच हित त्या ठिकाणी साधलं. सेना प्रधान त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. राक्षसांच्या घातक युक्ती हा सांगेला श्रीरामाप्रती, आणि राक्षसा समाप्ती केला समस्ती निश्चय. पुन्हा त्या ठिकाणी सेना प्रधान बोलू लागली. आपल्याच घरी एका ताटात बसून जेवलेला आहे. आपली असणारी सगळी गुह्य ठिकाणं त्या ठिकाणी माहिती आहे की राक्षस कुठे निघाल्यावर कवा मारणारा ही सगळी युक्ती विभीषणजीला माहिती आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे असणाऱ्या रामाला शरण गेलेला आता ही विभीषण म्हणजे सगळ्या आपल्या युक्त्या म्हणजे रामाला त्या ठिकाणी सांगल. आपली सगळी माहिती म्हणजे रामाला त्या ठिकाणी पुरविल. नक्की म्हणजे आपल्या असणाऱ्या कुळाचा घात होण्याची वेळ आली. आता आपली शांती झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. सगळे थरथरा कापू लागले, बिहू लागले. चला. विभीषण म्हणे रावणासी, जे जे इच्छा तुझे मानसी, ते ते सांगा मजपासी, सिद्धी सर्वांशी श्रीराम. कथेचं अनुसंधान राजा विभीषण त्या ठिकाणी रामचंद्राकडे निघाला. भगवान श्री रामचंद्राच्या दर्शनाला निघाला. जात असताना शेवटचं बोलणं राजा रावणाला विचारू लागला, बाबा तुझे उपकार आहेत, कारण मी आता तू जर लाता नसते हाणलं तर गेलो असतो का रामाकडं, म्हणून चाललोय देवाकडं. मग जर तुझ्या मनात काही इच्छा असेल तर सांग, मी रामाला सांगून ती पूर्ण करतो. कारण रामाकडे सगळंच आहे, त्यामुळे काय तुझ्या मनातली इच्छा आहे माझ्यापाशी सांग, मी रामाला सांगतो, असं विभीषण बोलतात. कृपेने हाणून आला था, शरण दाडिले श्री रघुनाथा, ऐक माझी प्रत्योपकारिता, तुझं मी आता सांगेना. आणि विभीषणजी बोलतायत लाता मारल्या, पण कुठं पाठवलं? रामाकडे पाठवलं. लाता मारून का होईना पण इकडं आणायचं रामायणाकडे. उद्धार आहे महाराज. येत नसलं तर मारा हाना काही बी करा, पण इथं आणा. इथं आणलं, लात मारली तू कृपेनं, पण रामचंद्राकडे पाठवलं. जाय तू शरण श्रीरामा असं सांगितलं. आणि मी असं बी तसं जाणारच होतो. मी रामायण चुकवीत नाही बोलवू द्या, पण मी जाणार होतो. आणि तू कृपेने लाथा मारल्या पण रामाकडे पाठवलं. त्याच्या बदल्यामध्ये तू मला रामाकडे पाठवलं, त्याच्या प्रतिउपकार तुझ्यावरती एक करतो. ऐक सावधायके दशशिरा, मी अंतकाळीचा सोयरा, तू अद्वैशिता श्रीरामचंद्र, नरकद्वारा जाओ न दे नेदी. आणि विभीषणजी सांगतायत, रावणा मी अंतकाळीचा स्वैर आहे, शेवटचा स्वैर आहे. आणि मी असं करतो, आता मी रामाकडे चाललोय, मग रामाचं माझं थोडस जमणार, वशिला माझा रामापाशी चालणार. जर तू उद्या मेलाच, जर तू उद्या मरणार तर आहेच, जर मेला तर एवढं करू शकतो, नरकद्वारा जाऊ नेदी, तुला मी नरकाला जाऊ देणार नाहीये. रामचंद्राच्या सामर्थ्याने किती जरी पापे असली तरी तुला मी स्वर्गाची दार मोकळी करील, असं विभीषणजी बोलतात. अंती होया परममुक्ती, ऐसी श्रीराम नाम कीर्ती, केली श्रीरामाची भक्ती, उद्धार गती वंशस्था. आणि रामचंद्राची परम भक्ती अंतीला मोक्षाचं साधन आहे. भगवंताचं नाम, भगवंताची कीर्ती, भगवंताचं भजन जर केलं, रामचंद्राची भक्ती केली, वंशाचा कुळाचा उद्धार होतो. एकानं जरी केली तरी, सगळ्यानं केली तरी चांगल्याच आहे, पण घरातल्या एकानं जरी रोज एक जरी घरामधला
घरामधला एक जरी रोज रामायणाला आला तरी सगळ्या कुळाचा उद्धार आहे. त्याच्यामुळं हा, वाचा. ऐसे बोलोनी विभीषण करोनी रावणासी नमन घेऊनी या चौघे प्रधान निघाला शरण श्रीरामा. असं विभीषणाने सांगितलं, तुला अधोगतीला जाऊ देत नाही, तुझा उद्धार रामाकडून करून घेतो. आणि निघाला विभीषणजी. 4 प्रधान आपले होते ते घेतले आणि रामचंद्राच्या भेटीला दर्शनाला निघाले. जैसे चारी पुरुषार्थ जीवास करीती नित्य मुक्त असे चारी प्रधान तेत साह्य सतत विभीषणा. जशा प्रकारे 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष अशा प्रकारचे 4 पुरुषार्थ जीवाला नित्य मुक्त करतात, तशा पद्धतीने विभीषणाच्या बरोबरीला हे 4 प्रधान होते निघाले. ना तरी चारी वेद उपनिषेदी करीती बोधा जीवासी पावे परमानंद तैसे प्रबुद्ध प्रधान. जेव्हा 4 वेद असतात, 4 वेदांचा उपदेश झाल्यानंतर जीवाला परम आनंद प्राप्त होतो, तेवढा आनंद विभीषणाला झाला. 4 प्रधान घेऊन निघाले. हो का जैसा चारी मुक्ती जीवासी नेती ब्रह्म प्राप्ती तैसे प्रधान परमार्थी नित्यानुवर्ती विभीषणा. किंवा 4 त्या ठिकाणी मुक्ती आहेत, त्या असणाऱ्या 4 मुक्ती जीवाला ब्रह्मप्राप्ती पद प्राप्त करून देते. तशा पद्धतीने विभीषणाच्या समवेत 4 जण निघाले. ऐसे 4 ना तरी जैसा वाचाचारी नित्य विवेक करी जीवासी नेती साक्षात्कारी तैसे चारी प्रधान. किंवा 4 वाचा आहेत, 4 वाचा परापशंती मध्यमा वैखरी अशा प्रकारची 4 वाचा. 5वी पण वाचा आहे. 5वी वाचा कोणचे? श्लोक सद्गुरु वशिष्ठाचा हनुमान वदे 5व्या वाचा अर्थ तोडावया समाधीचा बंद तोडावया समाधीचा अर्थ तिथीचा अवधारा. 5वी वाचा म्हणजे मौन. आणि त्याच वाचन हनुमंतानं रामचंद्राला बोध केलेला होता. ती 5वी वाचा म्हणजे मौन आहे. आणि अशा प्रकारचे 4 वाचा जीवाला साक्षात्कार करून देतात, नित्य असणारे सहाय्यकारी असतात. तशा पद्धतीने हे सहाय्यकारी विभीषणाचे होते. आता हे विभीषणाचे 4 प्रधान मी नाव कुठंतरी ऐकलीत, ओवी वाचली, नळ आणि अशा प्रकारची काही नाव आहेत. गुगलला विचारलं ती पण म्हणला मला माहित नाही. गुगलवर टाकून बघितलं विभीषणाचे प्रधानाची नावं, ती काय त्याचा काही विषयच नाही, त्याला पण तिथं पण नाही सापडलं. मी वाचलंय कुठंतरी पण माझ्या लक्षात नाही, नंतर कधीतरी सांगेल. अशा पद्धतीने नाही मी वाचलं. आता 37वा अध्याय ना, 42 अध्यायापर्यंत मग अशी शोधलं पण नाही सापडलं. युद्धकांड आहे मी वाचले, उद्या दाखवतो तुम्हाला. मी आहेत वाचले पण माझ्या लक्षामध्ये येणार टाइम आला. अशा प्रकारचे 4 प्रधान आहेत विभीषणाचे आणि ते असणारे विभीषणाच्या बरोबरीला निघाले. ऐसे जाओनी चारी प्रधान मेरू मंदारा समान एता देखोनी विभीषण वानरगण खवळले. आणि अशा प्रकारचे 4 प्रधानाच्या समवेत विभीषण आकाशामधून निघाले होते. दक्षिण दिशेकडून येत होते. लंका ज्या दिशेला त्या दिशेकडून येत होते. आणि अतिशय असणारं दिव्य शरीर त्या असणाऱ्या विभीषणाचं प्रधानाचं होतं. आकाशातून येत असताना वानरांनी पाहिलं, राग आला. विभीषण राक्षसेश्वर गगनी मेरू शिखरा आकार त्या ते भूमीचा वानर देखोनी सत्वरा उठिले. आणि विभीषण राक्षस आहे. राक्षसा वंशामधला तो असणारा विभीषण जी होता ब्रह्मकुळामधला होता, पण राक्षस असल्यामुळं भयंकर दिव्य भव्य असणारं त्याचं शरीर यष्टी होती. त्याच्या समवेत त्याचे 4 प्रधान होते. आकाशातून येत असताना वानरांनी पाहिलं आणि वानरांना राग आला. विभीषण शांत दांत विवेक वैराग्य विरक्त श्रीराम दर्शनी अनुरक्त तेने रक्त तो भासे. आणि विभीषण शांत दांत आहे. शांत आहे विभीषण. विभीषणाची शांती भारी, क्रोध नयेची तिळभरी. ऐकलं आपण किती शांती विभीषणाचे. लाता घातल्या तरी पाया पडला. काय बोलला का? काही बोलला नाही. एवढी शांती विभीषणाकडे आहे. पण रामचंद्राकडे जायचं होतं, त्याच्यामुळे आरक्त स्फुरण आलेलं होतं. भगवंताचं दर्शन कधी होतंय कधी नाही त्याची आस्था मनामध्ये होती. त्याच्यामुळे निघाला. भयंकर रूप विभीषणाचं पाहिलं. वानरांना काय वाटलं? राजतमा धूम्र जाय निघून
पुलकित भासे चैतन्याग्नी तैसा तेजस्वी विभीषण गगनी वानरगणी देखिला. अग्नी लावावा, त्या अग्नीमधलं धूर निघून जावा आणि अग्नी अतिशय तेजस्वी दैदिप्यमान दिसतो. तशा पद्धतीने अतिशय तेजस्वी लाल भडक आरक्त स्वरूप विभीषणाचं दिसू लागलं. पुढील वीर धीर विराजमान मागील ते चारी प्रधान आमुचे करावया हनन आले धावणे सायुध. आणि वानर सेना खाली बसलेली होती, भूमिस्थ म्हणजे जमिनीवर पर्वतावरती बसलेली होती. आणि त्यावेळेस ही 4 जणांसहित विभीषण जे आलेले होते. विभीषण पुढे होता, पाठीमाग 4 प्रधान होते, हातामध्ये शस्त्रास्त्र सायुध होतं. मग वानरांना वाटलं हे आम्हालाच मारायला आलेले असतील, म्हणून वानर रागावले. ओढन खंड गदा पाणी धनुष्यबाण पाठीसी तुनी आम्हासी मारावया लागोनी आले धावणी राक्षस. आणि वानरांनी पाहिलं हातामध्ये ओढण आहे, खडग आहे, गदा आहे, पाठीवरती धनुष्यबाण आहे, तेजस्वी आहे, तीव्र आहे. ह्याच्या पाठीमाग 4 जण आहेत, म्हणजे ही राक्षस आपल्यालाच मारायला आली असावी असा विचार वानर करतात. आमचा करावया घात 5 जण आले नेमस्त 5ही निर्धारिली आहेत रामकार्यार्थ साधेला. आणि वानर विचार करतायत ही 5 जण विभीषण एक आणि त्यांचे असणारे 4 प्रधान, ही 5 जण आम्हाला मारायला आलेली आहेत आणि आम्ही राम कार्याला निघालेलो आहे. मग ही राम कार्यामध्ये विघ्न आहे. ह्या 5 जणांना जर मारलं तर राम कार्य आपण ज्या कार्यासाठी चाललोय ती रामचंद्राचं कार्य सिद्धीला जाईल असा विचार वानर करतात. जो यांचा करील घात तोच पुरुषार्थी समर्थ तोच श्रीरामाचा परमाप्त युद्ध कंदनार्थ मग कायचा. आणि ह्या लोकांना जर मारलं तर तोच त्या ठिकाणी विजयी होईल, तोच रामचंद्राचा आप्त आहे, तोच रामाच्या जवळचा आहे अशा पद्धतीने सांगतात. पुढील 5 मोहर मारून केली चक्कचूर मग मेल्यानं येती निशाचर वानरी विचार दृढ केला. वानरांनी विचार केला आता 5 आले, पुन्हा अजून आले तर मग ही 5 जर मारलं तर ही जर मेली तर मागची येतील का, दगोवती मरून गेले तर आपण कशाला जायचं असा विचार करतील. त्यामुळे आलेली 5 जण सोडायचं नाही, त्यांना मारून टाकायचं. त्यामुळे ही जर मेली तर मागची येणार नाही तर असा विचार वानर करतात. देखोनी राक्षसांची जाती वेगे उठले जुत्पत्ती शाळताळ शिळा हाती हनवय पर्वती पेटले. आणि वानरांनी विचार केला, म्हणले ही राक्षसच आहेत, आपल्याला मारायला आलेत, लंकेतनं आलेत म्हणजे आपल्याला मारायला आलेत, रावणानं पाठवलं असेल त्याच्यामुळे युद्धासाठी तयार झाले. शालताल नावाची झाडं, मोठमोठ्याने असणारी पर्वत, पाषाण दगड हातामध्ये घेतले आणि वानर युद्धाचा विचार करतात. मिळवनिया वानरवीर अवघी केला भुभुकार त्याने खळबळीला सेना सागर नादे अंबर कोंदले. वानरवीर उठले, ज्यांनी बघितलं होतं त्यांनी उठले, हातामध्ये शस्त्रास्त्र घेतलं आणि जय श्रीराम अशा प्रकारचा आवाज केला. आणि असं गर्जना केल्यानंतर ना सेना सागर जो होता, सगळी असणारी सेना खवळली. त्या ठिकाणी ऐका, पाडी पाडी म्हणता जाना एका पुढे एक उड्डाण करीता आले वानरगण त्याने विभीषण दचकला. धरा मारा म्हणले, ह्याला ठेवायचंच नाही, लंकेतून आलेला आहे, राक्षसच आहे. त्याच्यामुळे असणारी एकाच्या पुढे एक उड्डाण करून वानर विभीषणाच्या दिशेने येताना पाहिले. वानरांनी हातामध्ये झाड पर्वत घेतलेली होती, शस्त्रास्त्र सहित वानर आलेली होती. ती विभीषणानं पाहिलं, विभीषण दचकले. शरण जाता श्री रघुपती मध्येच वानर मज मारिती तेव्हा हे गती ना ते गती आली ग्रह गती मुख्यत्वे. विभीषणाने विचार केला, मी रामाकडे चाललोय आणि पहिलं विघ्न आहे आणि रामाकडे जाताना विघ्नच येत असते. परमार्थाचा मार्ग सोपा आहे का, प्रत्येक विघ्नाला संकट देत देत पुढे जावं लागतं, अडचण येत असतात. आणि विभीषण जे विचार करतायत, रामाच्या दर्शनाला जात असताना ह्या जर वानरांनी आपल्याला मारलं तर मग इकडे बी नाही तिकडे बी नाही, लंकाही नाही आणि रामचंद्रही नाही, अशी गती आपली होईल विचार करतात. मुख्य विरोधाचा संबंधू मी रावणाचा कनिष्ठ बंधू वानरी माझा करीत वधू रामे विमर्द चुकवावा. विचार करतायत विभीषणजी, ही वानर आपल्याला मारायला का आली,
याचं कारण म्हणजे आपण रावणाचे आहे म्हणून आपल्याला मारायला आली. रामाचे असतं तर कोणाची हिंमत नाहीये. श्रीराम नामामध्ये एवढं सामर्थ्य कुणी कळीकाळ सुद्धा स्पर्श करू शकत नाही. विचार विभीषणाने केला, आपण रावणाचे असल्यामुळं, रावणाचा भाऊ आहे, लंकेतून आलो म्हणून ही असणारी वानर आपल्याला मारायला आली. भगवंताने कृपा करावी. अंतर्गण चैतन्य जाणणारा, सर्वांच्या हृदयामधलं जाणणारा तो राम आहे. रामानं कृपा करावी आणि जो काही संकट आलेला आहे वानरांचं तो निवारावं असं विभीषण बोलतात. करिता श्रीराम नामस्मरण दिनांचे चुके जन्म मरण मी तव श्रीरामी अनन्य शरण वानर विघ्न काले. आणि विभीषणजी विचार करू लागले. असं सांगितलंय की रामचंद्राच्या नावाचं स्मरण केलं की स्मरण करणाऱ्याचं जन्ममरण संपत. आणि मग मी तर रामाला अनन्य शरण चाललोय. मग रामाकडे जात असताना मरण कसं येईल? मी रामचंद्राकडे चाललोय म्हणून रामाने हे जे काय वानरांचं विघ्न आहे माझ्यावरती आलेलं त्याचं निवारण करावं. विभीषणजी बोलतात, येते भेटीता की हनुमंत तो तव माझा परमाप्त माझा भेटविता श्री रघुनाथ कपी कंदनार्थ चुकवणी. आणि विभीषणजी विचार करतायत, ह्या वानरामध्ये जर हनुमान असते तरी संकटच आलं नसतं. एखाद्या आडरानामध्ये गावामध्ये जर गेलो तिथले लोक मारायला आले तर आपण ओळखीचं बघतो ह्या गावात कोणी आहे आणि त्याला फोन लावतोय, काही येणार संकट निरसावं. तसं विभीषणजी विचार केला, हनुमंतालाच फोन लावावा. हनुमान जर आले तरी वानर विघ्न आपल्यावरती येणार नाही. काय हनुमान ओळखीचा आहे, हनुमान परिचयाचा आहे आणि सगळे वानर हनुमंताचं ऐकतात. त्यामुळे इथं जर हनुमान असते तर हनुमंताने हे विघ्न निवारण केलं असतं असा विचार विभीषणजी करतात. आता स्वतः बहुत युक्ती लोटांगण वानरांप्रती मी अनन्य शरण रघुपती तुम्ही काय युद्धार्थी धावता. जाऊ द्या म्हणले, हनुमान इथं नाहीये. हनुमान कुठं असणार? रामाच्या जवळ असतील. मग जाऊ द्या म्हणले, आता जे वानर आले त्यांना लोटांगण, कारण वानर रामाचे भक्त आहे त्याच्यामुळे त्यांना लोटांगण घातलं, नमस्कार केला. आकाशामधून विभीषणजी बोलू लागले, ऐसे बोलूनिया देखा विभीषणे दिदली हाका तोची विभीषणाचा श्लोक अर्थविशेषी अवधारा. आणि अशा पद्धतीने विभीषणजी बोलले. वानरांना सांगत होते, नमस्कार करत होते, लोटांगण घालत होते. आकाशामधून विभीषणजी काहीतरी बोलताय. थोडं 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 वानरांना कळत होतं की काहीतरी बोलायला लागले. मग हे ऐकायला पाहिजे म्हणून वानर काय करतात, सरस्वते नमा देखोनी वानराचा तव गगनी हुनी विभीषण देख दिगली देताची पेहाक कप कपी कटक. वानरांचा असणारा तवक, तवक म्हणजे सैन्य, वानराचं सैन्य पाहिलं आणि विभीषण आकाशामधून काहीतरी बोलत होते. विभीषण त्या वानरांना बोलत असताना मोठमोठ्याने बोलत होते, कारण वानर खाली होती, विभीषण वर होता. हळू बोलल्यावर ऐकू येणार आहे का? मोठ्यानं बोलत होते गर्जना करून. मग ज्यावेळेस आकाशातून आवाज येऊ लागला वानरांना त्यावेळेस वानर दचकले आणि काय नेमकं ही बोलतोय ते ऐकण्यासाठी सज्ज झाले. काय गरजतो निचाचर ऐको ठेले वानर वीर मने मी शरणगत साधारण श्रीरामचंद्र चरणी. आणि काय बोलतो ही राक्षस? आकाशामधून ही राक्षस काय बोलताय ही वानर ऐकण्यासाठी शांत बसले. टाचणी पडली असा सुद्धा आवाज आला नाही, शांत बसले. वरचं ऐकायचंय. ज्यावेळेस वानरांनी गर्दा कमी केला, गोंधळ कमी केला, त्यावेळेस त्यांनी असं ऐकलं की मी रामचंद्रांना शरण आलोय, रामचंद्राचा दास आहे, त्यांना नमस्कार करायला आलोय. एवढं वाक्य वानरांनी ऐकलं. तो मने सुग्रीव कपपती वानर सहित तुझे होती शरणगताशी मारून येते या ते निश्चिती निवारे. आणि आकाशामधून तो विभीषणजी बोलत होता, वानर ऐकत होते. विभीषणजी बोलतायत, सुग्रीवा तू कपीपती आहे, वानरांचा राजा आहे आणि सगळं सैन्य तुझ्या अधीन आहे. त्यामुळे मी रामचंद्रांना भेटायला चाललोय आणि ही तुझी वानर मला मारायला येतात असं आकाशामधून विभीषणजी बोलतात. रावणाचा अनुज बंधो विभीषण नामे मी प्रसिद्ध म्हणून माझा करायला वधू मी तव शुद्धी शरणार्थी. आणि त्यावेळेस विभीषणजी सांगतायत, रावणाचा लहान भाऊ आहे, मी रामचंद्राच्या भेटीला आलोय. रावणाचा भाऊ आहे म्हणून
मला मारू नका, माझं नाव विभीषण आहे, शुद्ध परमार्थी आहे, रामाचं भजन अनशुद्ध अंतकरणापासून मी करतोय आणि त्या रामचंद्राच्या भेटीला मी निघालोय असं सांगू लागले. येथे असता हनुमंत तो सांगता मला वरतात, माझा भेटी विठ्ठल श्री रघुनाथ शरणगत म्हणून. अरे इथं हनुमान नाहीये, तुम्हाला जर माझी परीक्षा घ्यायची असेल तर हनुमंताला विचारा मी कोण आहे, कारण हनुमान आमच्या घरी येऊन गेले, माझं भजन हनुमंतानी पाहिलंय, त्यामुळे हनुमंताला माहिती आहे मी कोण आहे, कसा आहे, काय आहे. त्यामुळे इथं जर हनुमंत असता तर मला बोलायचीच गरज पडली नसती, त्यानंच सगळं तुम्हाला सांगितलं असतं असं विभीषणजी बोलतात. श्रीरामाचे सतोक्त मारू नये शरण गट, कपी मज मारावया उदित ते तू समस्त निवारी. आणि रामचंद्राचं सत्यव्रत आहे, रामचंद्राचं सत्यव्रत आहे. दीनानाथा ब्रीद सांभाळी आपुले, रामचंद्राचं ब्रीद आहे शरणांगताला मारायचं नाही, मग शरण आलेला कसाही असू द्या, शरण आलेल्याला मरण नाही असं रामचंद्राचं ब्रीदावळी आहे. त्यामुळे विभीषणजी बोलतात. सुग्रीवा तुझे चरणी माता उपलात सांगे श्री रघुनाथ, रावणाशी कनिष्ठ भ्रात शरण तत्व आला असे. आणि विभीषणजी आकाशामधून बोलू लागले, सुग्रीवा तुझ्या चरणावरती नमस्कार. फक्त रामचंद्राला एवढा निरोप सांगा की विभीषण भेटायला आलाय, विभीषण तुम्हाला शरण आलाय, एवढाच निरोप तुम्ही रामचंद्राला सांगा. विभीषणजी बोलू लागले. सौगे प्रधान समवेत विभीषण शरण गत, ऐकोनी सांगेल रघुनाथ त्याची कार्यात करावा. आणि विभीषणजी सांगू लागले, सुग्रीवा तुम्ही रामचंद्राकडे जावा आणि रामाला सांगा 4 प्रधानांना सोबत घेऊन विभीषण भेटीला आलेला आहे. मग रामचंद्र जे सांगतील ते करा, रामाने जर मारण्याची ऑर्डर दिली तर मारा, रामचंद्राला फक्त निरोप द्या, मग राम जे सांगेल ते तुम्ही करा. विभीषणजी बोलतात. कौशल्याचा निरसूत कौशल्येंद्र श्री रघुनाथ, त्याला अन्य न शरण गात विभीषण नाव पे माझे. आणि रामचंद्र कौशल्याच्या उदराला आलेला तो असणारा भगवंत आहे आणि त्या रामचंद्राला मी अनन्य शरण आलेलो आहे, विभीषण माझं नाव आहे असं तुम्ही रामाला सांगा. विभीषणजी बोलतात. विभीषण अनन्या शरण गत, सुग्रीवा मानली हे माता त्याची, श्रीराम उपलात वानरनाथ सोय सांगे. विभीषण अनन्य शरण आलेला आहे आणि सुग्रीवाला पटलं, बरोबर आहे म्हणले, रामाच्या कानावरती गोष्ट घालायला पाहिजे, आपण रामाच्या परस्पर काहीच करायचं नाही, त्याच्यामुळे रामाला जाऊन सांगू. आणि तसंच तेच विभीषणाचं बोलणं ऐकलं. सुग्रीव राजा रामचंद्रापाशी आले आणि विभीषणाचा वृत्तांत रामाला सांगू लागले. ऐकोनी विभीषणाचे वचन सुग्रीव येऊन आपण राम लक्ष्मणा करोनी नमन, सांगे आगमन विभीषणाचे. विभीषणाचं बोलणं ऐकलं, सुग्रीवाला मान्य झालं, ते बोलणं पटलं, तिथून आला. ते अजून आकाशामध्येच होते, ते खाली उतरले नाही, परमिशन लागते खाली उतरायला, रामचंद्राची ऑर्डर, त्याच्याशिवाय ती तिथंच थांबले आकाशामध्ये. सुग्रीव राजा रामचंद्राकडे गेला, रामाला नमस्कार केला, चरणावरती डोकं ठेवलं आणि विभीषणाचं जे आगमन आहे तो निरोप आहे रामचंद्राला सांगू लागला. श्रीरामाशी अल्पावी सीता हे हित सांगता लंकानाथ, तयाशी हानुनी लाता अनाथ दवदिंदा. आणि त्यावेळेस सुग्रीव राजा सांगू लागला, रामा लंकेमध्ये विभीषणानं रावणाला सांगितलं की रामचंद्राची सीता रामाला परत दे. ही गोष्ट सांगत असताना राजा रावणानं विभीषणाला लाथा मारल्या आणि लाथा मारल्यामुळं मग विभीषणानं सर्वस्वाचा त्याग करून इथं तुम्हाला शरण आला असं म्हणतोय, असं सुग्रीव राजा सांगू लागले. नगरी देते पिटून पूर्ण नगर, त्याने विभीषण दवंडीला बोलला रावण जाय तू शरण श्रीराम. आणि राजा रावणानं अख्ख्या नगरीमध्ये ओरडून सांगितलंय, त्याला लाथा घातल्या, तेव्हा भिंदास सांगितलंय जा तू रामाला शरण जा. म्हणून त्या ठिकाणी असं त्या लंकेमध्ये घडलेला वृत्तांत सुग्रीव राजा सांगू लागले. श्रीराम झालिया प्रशपाप्ती, ऐसा येईन लंके प्रप्ती, केली राक्षस करेल घाती,
तेही प्रतिष्ठित अवधारा. आणि राजा रावणाने सांगितलंय जायचंय तुला रामाकडे, जा म्हणले, बिंदास जा. आणि रामाला घेऊन कशा लंकेला येतोय मी बघतो म्हणले. रामचंद्राकडे जा तू, तुला जायचं असलं तर माझं काही म्हणणं नाही, पण कसा तुम्ही लंकेला येताय, कसं राक्षसांना मारताय ते मी बघतो, असं राजा रावणानं सांगितलं होतं. जो बिभीषण सदवता शरण आला श्री रघुनाथ, काय करावे त्याची आत सांग सुमता श्रीरामा. रामा सांगा, आता बिभीषण शरण आलेला आहे, मग आता हे बिभीषणाचं काय करायचं? त्याला बोलवायचं, आपल्या पार्टीत बोलवायचं का नाही, का माघारी पाठवायचं, काय करायचं? तुम्ही समर्थ आहात, सांग समर्थ श्रीरामा, तुम्ही सर्वज्ञ आहात, मग या बिभीषणाविषयी त्याचं काय करायचं सांगा. घेऊन या चौघे प्रधान बिभीषण अनन्या शरण, काय वाचा उदित मन तुझे श्रीचरण रे कोणी. आणि रामा तुमचे चरण पाहण्यासाठी काया वाचा आणि मनानं अंतकरणापासून 4 प्रधानांना घेऊन बिभीषण शरण आला. बिभीषण आला भेटी तेने श्रीरामाचा आनंद कोटी, हदिले सुरिवाची पाठ थापटी अल्लांद पोटी प्रेमांचा. बिभीषण भेटीला आलेले आहेत ही फक्त ऐकलं, आणि ऐकल्यामुळे रामाला कोटी आनंद झाला, कारण रामाला माहिती बिभीषण कसा आहे, बिभीषण कोण आहे. फक्त भजन करायचं, रामचंद्राचं नामस्मरण करायचं, काही त्या ठिकाणी कमी पडत नाही. रामचंद्र सर्व जाणतात. आता बिभीषणाला माहिती होतं का हनुमान आपल्याकडे येईल, आपण रामाकडे जाईल, फक्त भजन चालू होतं आणि हनुमंतानं बघितलं म्हणून रामाची भेट आहे. म्हणून बिभीषण जे येणार आहेत किंवा आले असं ऐकल्याबरोबर भगवंताला आनंद वाटला. काय करतात? विभीषणाचे मनोगत अनन्या भावे शरणागत जाणे अतरायनी श्री रघुनंद हृदय सत निवासी. जो सर्वांच्या हृदयामध्ये वास करतो तो राम आहे. त्याला सेपरेट नाव आहे अंतरात्मा. अंतकरणातला जो जाणतो हृदयामध्ये राहतो तो राम आहे. आणि त्या रामाला हृदयातलं कळतं. प्रत्येकाच्या मनात काय चाललंय, हृदयात काय चाललंय ही रामाला कळतं. म्हणून हृदयस्थ निवासी, त्याची जागाच हृदयामध्ये. त्यामुळे कुणाच्या मनात काय चाललंय सगळं रामाला कळतंय. मग विभीषणाच्या मनात काय होतं, त्याचं अंतकरण कसंही रामाला माहिती होतं. अंतकरणापासून रामाच्या लक्षामध्ये आलं. ऐका. विभीषण शरणगत परम स्वय जाणे आत्मराम सुग्रीवा प्रति राजधर्म अनुक्रमे अनुवादे. विभीषण हा शरणांगत आहे, परम शरणांगत आहे, निस्वार्थी आहे, अंतकरणामध्ये प्रेम आहे, सदुदित रामाचं भजन करतोय. ही अंतरात्मा असणाऱ्या रामाने ओळखलं, रामाला माहिती होतं. मग डायरेक्ट रामानं त्याचा स्वीकार केला नाही. प्रत्येकाची मत विचारणं रामचंद्राचं कर्तव्य होतं. राजधर्म काय सांगतोय, राजधर्मामध्ये प्रत्येकाचं मत घेतलं जातं. त्याच्यामुळं सुग्रीवाला रामचंद्र विचारू लागले. हनुमंतादी मुख्य प्रधान पातळीया वानर गण विभीषण येतो सदन त्याचे लक्षण लक्षावया. मग लगेच रामचंद्राने मीटिंग घेतली, टाइम सांगितला आणि मीटिंग मध्ये सगळे बोलवली. हनुमंता सहित मुख्य प्रधान जे मोठमोठे बलवान होते, नळ नीळ जांबुवान हनुमान, सगळे एकत्र बोलवले चर्चासत्र घेण्यासाठी. आणि रामचंद्राने प्रश्न मांडला, विभीषण येतोय, त्याचं काय करायचं सांगा. तुमच्या सगळ्याच्या मतानं हो द्या, माझं काही नाही. तुम्ही म्हणला घ्या तर घेतो, नाही तर नाही. तुम्ही जसं म्हणताल तसं. मग विभीषण येतोय त्याचं काय करायचं सांगा. रामचंद्र बोलतात, विभीषणाचे मनोगत सत्य किंवा असत्य निर्धारावया इथं भूत कपी समस्त पातळी. आता विभीषणाच्या मनातलं आधीच रामानं ओळखलं होतं. रामाला आनंद झाला होता विभीषणाचं नाव ऐकल्यावर. पण बाकी वानरांच्या मनात काय आहे, ह्या विभीषण लंकेमधून आलाय, रावणाचा भाऊ आहे असं त्यानं सांगितलंय. मग ही ऐकल्यानंतर प्रत्येक वानराच्या मनात काय आहे ही वानरांच्या मनातलं जाणण्यासाठी रामचंद्र प्रत्येकाला विचारू लागले. ऐकोनी श्रीरामाचे वचन उल्हासे वानर गण विभीषणाचे लक्षण अनुवादन ते करीती. रामचंद्राचा आणि सुग्रीवाचं रामचंद्राचं बोलणं ऐकलं, वानरांना आनंद वाटला आणि प्रत्येक जण आपापलं मत मांडू लागलं. काय वाटतंय विभीषणाला पाहून ते प्रत्येक जण आपापली उत्तर रामचंद्राला सांगू लागले.
मुख्य सुग्रीव संबंध हा रावणाचा बंधू आवश्यक यांचा करावा वर्धू म्हणजे कुमुदू मारावा. आणि त्यावेळेस बघा सुग्रीव हा राजा आहे आणि बाकीच्यांनी बोलण्याआधी राजानं आपलं मत मांडायचं नसतं. आधी सगळ्यांना बोलून द्यायचं असतं, मग राजाला बोलावं लागतं. पण पहिल्यांदा सुग्रीवच बोलला 1 नंबरला. म्हणले माझं असं म्हणणं आहे, मारून टाका. रावणाकडून आलाय, लंकेतून आलाय, मारून टाका. त्याच्यानंतर कुमुद नावाचा वानर सांगितलं मारून टाका. ऐका नरनिळ सांगती गोष्टी त्याची तळाचे पोटी रावण नुद हा तव कपटी उठाउटी मारावा. सगळ्यांचं 4-5 प्रधानाचं एकच म्हणणं आलं सुग्रीव राजा सहित. नळ नीळ तरळ तरस ह्या सगळ्यांनी विचार केला की मारून टाका. ही रावणाचा भाऊ आहे त्यामुळे मारावंच असं सांगतात. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. गजगवय सांगती जाण शत्रुबंधू हा कपटी शरण यासी न वरावे आपण द्यावा दौडोनी लंकेसी. असं पांडुरंगा करो प्रथम नमला दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपाशीर्वाद आणि कधीचे विस्तार बाबाजी सद्गुरु दस्तु का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग पात करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान आहे बघा. प्रभू रामचंद्र ज्याला त्याला असणार महत्व देऊ लागलेले आहेत, म्हणू लागले आपल्याकडे येऊ लागले. आपल्या पाठीत घ्यायचं का नको, आपल्यात आलाय घ्या लवकर जाऊ दे. पण प्रभू रामचंद्र प्रत्येकाला महत्व देऊ लागलेले आहेत. विचारू लागले त्याच्यात असणारा गजगा बाक्ष असणारी वानर मंडळी म्हणू लागली हे असणारा आपला जे काय शत्रू आहे राजा रावण, त्या राजा रावणाचा तो भाऊ आहे म्हणले. मग त्या भावाला मारू बी नका, खायच नका. त्याला म्हणावं जाय तुझ्या भावाकडे, आमच्या पार्टीत नको. कपटी रावणाचा बंधू हा मारावा म्हणे मैंदू तैसेची अनुवादे विदू करावा वधू पयाचा. मग त्याच्यात असणारा द्वित नावचा वानर उठला आणि तो म्हणला बरोबर रामचंद्र ऐका ही म्हणले कपटी रावणाचा भाऊ आहे म्हणले. भाऊ आहे ती म्हणले सगळे एका आईची लेकर आहे ती म्हणले. ती ही बी तसाच कपटी असेल म्हणले, मारा ह्याला म्हणले असणारा. तेवढ्यात नंतर मैंद उठला तो बी म्हणला प्रभू रामचंद्र ही म्हणला कपटे राजा रावणाचा भाऊ आहे ह्याला मारा. सुषेण पणस दधी मुख तिघे होऊन एक मुख याची राखिता परम दुःख अवश्यमेव मारावा. त्याच्यानंतर सुषेण डॉक्टरजी उठले म्हणले दोघांचं रक्त एकच आहे म्हणले. परत त्याच्यानंतर पणस उठला आणि दधीमुख उठला. मग ती पिऊन उठले आणि प्रभू रामचंद्रला सांगू लागले प्रभू रामचंद्र हा कपटी राजा रावणाचा भाऊ आहे म्हणले ह्याला म्हणले अवश्य मारा. मग बोलिला जागवंत विभीषण पाचारा येथ त्याची लक्षिता चेष्टित मनोगत कळेला. ही उतार पाण्याला खळखळाट पार तरुण रक्ताने सळसळ करते मारा हाना. आणि वयोवृद्ध असणारे जांबवंत काका म्हणू लागले प्रभू रामचंद्र विभीषण काकाला आपल्या जवळ येऊ दे आणि त्यांच्या मनात काय ती ओळखू जाणून आपण म्हणले असणार हावभाव बघू त्यांचं. नेमकं माणूस भेटायला लगेच कळतंय काय उचलून निघतोय घरातलं कप पाणी पिऊन जेलमधलं तसंच निघून जातंय. नेमकं काय करतं ते हावभाव कळतंय. मग म्हणले असणार त्यांच्या मनामध्ये काय त्यांचं चालणं त्यांचं बोलणं उठणं त्याच्यावर आपण कार्य करू. स्थिती गती गमनागमन नेत्र वक्र संभाषण येणे पराचे लक्षण विचक्षण लक्षित आणि हुशार माणसं म्हणले असणारे काय करतात म्हणले दुसऱ्याचं चालणं बोलणं बसणं उठणं ऐकणं. बसल्या बसल्या खिशात काय घालतोय काय की म्हणले असणार राहिलं काय झाला. मग म्हणले काय ना काय म्हणले असणार बरोबर का तर झाड जाणी जे फुल्यान माणूस जाणी जे बोले माणसं बोलण्यावर कळतात किती किती भारी आहे. झाड फुलावून ओळखायचं असतं तसं म्हणले आपण त्यांचे जी काय चालणं बोलणं उठणं बसणं आहे ते जेवण ओळखू. जरा आपल्याला जर बदल वाटला चहा बी द्यायचा नाही आणि पाणी बी द्यायचं नाही नीट हाकलून लावू असं असणार बीबी जांबवंत काका म्हणू लागले. अंगद बोले अति कौतुक एकला एक विभीषण रंक त्यासाठी हरले कटक कपिने टक निज युद्धे. बाजूलाच अंगद युवराज बसलेले होते आणि अंगद युवराज नाही केलं काय म्हणले एक लेख असणार विभीषण काका उगं त्यांच्या मागे 4 आहे ती 4 तर आहे ती कुठं 4 टकोचित्र आहे ती म्हणजे एकटे विभीषण काका आलेले आहेत म्हणजे लोकांसाठी एवढी वांडर मंडळ आहे ते म्हणतो धरा की मारा धरा की मारा.
अरे वानरांनो तसं कालवा करू नका, जरा शांत बसा म्हणले असणार. पुढं काय आपल्या बुद्धीने विचार काढतात अंगदेवराज ऐका. धन्य धन्य या वानरा शरण आलिया निशाचरा, जो तो म्हणे मारा मारा हा काय खरा पुरुषार्थ. वानर मंडळी तुम्ही म्हणले काय ताकद तुमची, काय बळे जेव्हा म्हणले असणार. एकला एक शत्रूचा भाऊ आपल्याला शरण आलेला आहे आणि त्या शरणांगताला मारायचं म्हणता. काय म्हणणार मंडळानं, तुम्हाला तुमचं हीच पुरुषार्थ का, हीच तुमची ताकद का, हीच तुमचं असणार बळे जेव्हा का, असं अंगदेवराज वानर मंडळींना म्हणू लागले. नेनोनी श्रीरामाची स्थिती व्रतावाने जलपती, पहिले बैसला से मारुती त्यासी युक्ती अवधारा. प्रभू रामचंद्राच्या मनात काय ती बी ओळखी नव्हती. बरं ती जाऊ दे, प्रभू रामचंद्र सोडा, ती काय प्रभू रामचंद्राच्या न सांगता तुम्हाला कळू येते आणि तर विश्वंभर परिहारच न लागे. प्रभू रामचंद्राला आधीच कळलं त्या प्रभू असणारे विषय काकाच्या मनातलं. पण म्हणले ती जाऊ द्या प्रभू रामचंद्र, तिकडे ते हनुमंतराय बसल्यात की थंडीचं काकडीत म्हणलं असणार. हा त्या हनुमंतरायला विचारा की म्हणले ते विभीषण काका कसं काय, तिकडं त्यांना सोडलं, प्रभू रामचंद्राला सोडलं, उठला की मारा. अरे काय तुमच्या तोंडात दुसरं काय येतंय का नाही, असं अंगदेवराज म्हणू लागले. लंकेचे शोधन हनुमंते केले आपण, साधू की दुर्जन विभीषण त्याचे लक्षण तो जाणे. लंका असणारे हनुमंतरायांनी म्हणले असणारे पिंजून पिंजून काढलेले आहे. घर ना घर माहिती हनुमंतरायला. बिभीषण काकाच्या घरी सुद्धा हनुमंतराय गेलेले होते म्हणजे. मग बिभीषण काका साधू आहेत का भूत आहेत हे नक्की हनुमंतरायला माहिती आहे. त्यांनाच विचारा की माहितीच्या माणसाला, बाकीच्याला कशाला विचारतात, बाकीची काय बी सांगतेली. हनुमंतासी अविहित नाही उरला लंकेचा अर्थ, तो सांगेल तंबूत ते समस्त आयका. अहो 4 बोट जागा शिल्लक हनुमंतरायाने लंकेमध्ये ठेवलेला आहे. सर्वत्र असणारा लंकेचा सीतामावलीचा शेत घेत असताना घर न घर धांडोळे घेतलेले आहे. त्याच्यामुळे बिभीषण काका कसे आहेत प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला माहिती आहे. वानर मंडळानं हनुमंतरायाला माहिती आहे. त्या हनुमंतरायाचा विचार घ्यायचा सोडून काय कसं मध्ये बोलता. श्रीरामने गा हनुमंता विभीषणा शरणागता, काय करावे ते आता ते तत्वता मत सांगे. काय लिहिताय प्रभू रामचंद्र हनुमंतरायाकडे बघितलं, हनुमंतरायाला म्हणू लागलं प्रभू रामचंद्र तोका ती बिभीषण काका आपल्याला शरण यायला लागलेले आहेत, मग काय करायचं सांगा तुम्ही. कोणी स्वामीचे वचन हनुमंत गाली लोटांगण, दोन्ही श्रीरामाचे चरण युक्त वाचन अनुवादे. मालकाचा असणाऱ्या स्वामीचं प्रभूचं बोलणं हनुमंतराने ऐकलं, गडबड लोटांगण प्रभू रामचंद्र समोर घातलं आणि युक्त सगळ्याला पटेल असं आणि इत्यंभूत जशी आहे तसं बरं का, आगाव बी नाही कमी बी नाही, जसं बघितलं तसं असणारी माहिती आता हनुमंतराय सांगणार ऐका. हनुमंत सर्वांगे सज्ञान सर्व इंद्रिय पक्व विज्ञान, ते बोले ते युक्त वचन श्री रघुनंद सुखकारी. हनुमंतराय असणारे कसे आहेत, सर्वांगाच्या ठिकाणी असणारा पर ज्ञानी. म्हणून मनोज मारुत तुल्य वेगम तर जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. बुद्धीमध्ये सगळ्यात वरिष्ठ आहेत आणि इंद्रियावर विजय मिळवलेले हनुमंतराय. त्याच्यामुळे ज्ञानी आहेत आणि अनुभवजन्य ज्ञान हे असणाऱ्या हनुमंतरायला. आणि त्याच्यामुळं जी काय बोलतील लक्षात ठेवा, जे काय बोलतील त्याने त्या बोलणे बोलू ऐशी चालेल, देवाला सुख वाटेल, आनंद वाटेल, अशाच प्रकारचं सुखकारक बोलणं हनुमंतराय बोलणार आहेत ऐका. हनुमंत श्रीरामाचे लढीवाळ त्याचा बोल अमृता परी वेदशास्त्राचे गोड श्रवणी चाड श्रीरामा. अहो हनुमंतरायचं बोलणं म्हणजे गुढे अमृत झाले फिके, अमृताला सुद्धा फिकं पडतील. आधीच प्रभू रामचंद्राचे लाडके आणि त्याच्यावर कोड कौतुक बिभीषण काकाचा हनुमंतराय सांगणार अतिशय कोड का तर असणार वेदशास्त्रात सुद्धा कोड कौतुक पुरे करणारे हनुमंतरायचं बोलणं आहे. म्हणून प्रभू रामचंद्राने सर्वांगाचं कान केलं आणि हनुमंतराय काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देऊ लागले. हनुमान बोलता पण टवकारले वानर गण, पाहता थेले त्याचे वदन अवघे जण टकमका. आता हनुमंतराय काय बोलतात सगळ्यांचं लक्ष लागलं, टक लावून हनुमंतरायकडे बघू लागले. काय बोलतात महाराज. बृहस्पती करिता निरूपण अति एकाग्र मरगण, तैसे गती हनुमंताचे वचन अवघे जण टकमका. जसं असणार 33 कोटी देवान त्या देवतांचे गुरु बृहस्पती जेव्हा बोलायला सुरुवात केली की कांटाव करून कसं 33 कोटी देव बसतात तसं म्हणजे कांटाव करून वानर मंडळी बसले. हनुमध्याची गडमोडी वानर टकमका लक्ष कोडी, वचनी सत्तत्वाची प्रौढी तेनी अति गोडी श्रीरामा. हनुमंतराय आता काय बोलणार, काय त्यांच्या मुखातून शब्द येणार. म्हणून असणार सर्व इंद्रियाचं पान करून वानर मंडळी बसलेले आहेत. प्रभू रामचंद्राला बी ते हनुमंतराय
रामचंद्राच्या मुखातून जी काय सत्य परिस्थिती आहे ते ऐकण्याची इच्छा निर्माण झालेली आहे. काय म्हणतात ऐका. खिरी तुपावरी साखर तेसे वचन अति मधुर सत्यवादी रामानुचर श्रीरामचंद्र सुखकारी. प्रभू रामचंद्राचा सेवक सत्यवादी असणारा, खरं बोलणारे हनुमंत आहेत आणि गोड बोलणारे हनुमंत आहेत. आता किती गोड बोलणारे ग्रंथकर्ते म्हणतात खिरीवर तूप आणि तुपावर साखर, पुन्हा त्याच्यावर दही नाही, दूध. मग म्हणले असणार जसं गोड लागेल तशा प्रकारचं गोड हनुमंतरायचं बोलणं आहे. आणि ते ऐकण्यासाठी बरोबर रामचंद्र समोर बसलेले आहेत. सावधान ऐके श्री रघुनाथा नेनी भीषणाच्या हृदय असता कपी प्रधान बोलती व्रत अनुमानता मिथ्यात्व. सावधानतेने ऐका प्रभू रामचंद्र. ज्यावेळेस विभीषण काकाला सर्व वानर मंडळीने बघितलं आणि वानर मंडळी जी काय बोललेली आहेत ती सगळं खोटं आहे. प्रभू रामचंद्र माझ्या बोलण्याकडे आता लक्ष द्या, ऐका. न कळोनी विभीषणाचा गोदू शरणे गोरी शत्रुबंधू म्हणती अपनाचा करील वधू अनुवादू अतिमिथ्य. ही काय वानर मंडळी बोलतात, अनुवाद करतात म्हणजे बोलतात हे खोट आहे. हे विभीषण काका जरी कपटी राजा रावणाचे जरी भाऊ असले तरी आपल्याला शरण आलेले. दोघांमध्ये फरक आहे. त्यांचं वेगळं आचरण आहे, ह्यांचं वेगळं आचरण आहे. जरा वानर मंडळीनं विचार करायला पाहिजे होता, पण वानर मंडळीनं विचार केला नाही. प्रभू रामचंद्र जेवढे वानर मंडळी बोलतात ते खरंच आहेत. कुणीही विभीषण काकाचं मनोगत जाणलं नाही. उगच वरून नाही, जरा आतून बी पाहिजे असणार. वरून केलं तर आतून प्राप्त होतं, पण वरून असणार कोणी सुद्धा निहाळलं नाही व्यवस्थित विभीषण काकाला. आणि बोलतात ती खोटं बोलतात. लंका शोधिता त्रिकुटी म्या देखील आपुले दृष्टी विभीषण हा नव्हे कपटी सत्य गोष्टी हे माझी. खरं सांगतो प्रभू रामचंद्र मी असणार सर्व असणार लंकेचं त्रिकुट पालत घातलं. विभीषण काका म्हणजे असणारे कपटी नाहीत. विभीषण काका अतिशय सुंदर आहेत. विभीषण नव्हे हा शट विभीषण नव्हे हा नष्ट विभीषण नव्हे कपट वाक्य निर्दृष्ट हे माझे. निर्दृष्ट माझ्या वाक्याला कुठल्याही प्रकारचा दोष नाही. बरोबर रामचंद्र मी तुम्हाला सांगतो विभीषण काका मूर्ख नाहीत, कपटी नाहीत. एवढंच नाही, विभीषण काका म्हणले असणार कुठल्याही प्रकारचं वाईट कर्म करणार अजिबात नाही. अतिशय उत्कृष्ट विभीषण काका आहेत. लंका शोधीचा समस्त राक्षसांचे हृदय असत जाणून वंदे हनुमंत अति सामर्थ्य सत्तत्वे. असणाऱ्या सर्व लंका शोधत असताना सर्व वानर असणाऱ्या जी काय राक्षस मंडळी आहेत त्यांच्या मनातलं काय चाललंय ते हनुमंतराय जाणत होते. उगाच नाही का ती इंद्रजिताच्या महालामध्ये गेले, निवांत बसले, सुलोचना इंद्रजिताचा संवाद ऐकला, राजा रावण मंदोदरीचा संवाद ऐकला, का निवांत सर्वांचा संवाद ऐकला. तसंच विभीषण काकाच्या घरातला असणारा संवाद मी ऐकलाय. बरोबर रामचंद्र खरंच सांगतो तुम्हाला विभीषण काका कपटी नाहीत. श्रीराम सेवा तपोबळे सर्व हृदयी हनुमान खेळे तेने सत्य आकळे बोले प्रांजळे सत्य मधुर. प्रभू रामचंद्राची काय सेवा रूपी जी काय तप आहे त्या तपाच्या द्वारावर प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या हनुमंतरायाच्या अंतःकरणाने सगळं सत्य खेळतंय. का तर सत्य तू विठ्ठला. सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे आणि ते असणार अंतरीच्या वशे स्वभावाबाहेर निघे. हृदयात राम आहे सत्य असणारा, त्याच्यामुळे मुखातून सगळं सत्यच हनुमंतरायाच्या बाहेर पडतंय असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज वर्णन करतात. कपी प्रधान जे बोलती कपटी विभीषणाची स्थिती त्याची मित्य हे वंदती शुद्ध भावार्थी विभीषण. शुद्ध भावार्थी विभीषण काका आहे. ही जी काय वानर मंडळी म्हणतात कपटी आहे विभीषण काका कपटी आहे अजिबात नाही. बरोबर रामचंद्र म्हणले असणारा शुद्ध असणार आहे. म्हणले जसं म्हणले मगाशी सांगितलं रजतम सत्वाचा धूर निघून गेल्यावर अग्नी जसं दिव्यमान असणारा दिसावा तशा प्रकारे तेजस्वी विभीषण काका आहेत. विभीषणाची धर्मस्थिती विभीषणाची अगाध कीर्ती विभीषणाची भगवत भक्ती शुद्ध भावार्थी विभीषण. अहो काय असणारे भगवत भक्ती असणारे चराचरामध्ये भगवंतर पाहतात म्हणले असणार. अहो काय सांगायचं तुम्हाला. मी त्याच्या महालामध्ये जाऊन असं डोकावून बघितलं तर म्हणले असणार श्रीराम जय राम राम सीताराम राम 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 असं भजन चालू होतं. आणि तेवढ्यात त्याच्या महालामध्ये राजा रावण घुसला की म्हणले घुसला आणि त्याला म्हणला अरे विभीषण माझ्या वैऱ्याचं नाव घेतो का असं मला हाय का तुझी ताकद ही करायची हो घराच्या बाहेर. म्हणला दादा राम राम म्हणतो मी तुला त्याचा अर्थच कळला नाही.
अरे राम म्हणजे रावण, मग म्हणजे मंदोदरी वहिनी, मी म्हणजे रावण मंदोदरी शॉर्टकट म्हणतो. राम म्हणजे रावण, मग म्हणजे मंदोदरी. मग कोण झाला रावण? तू दादा आणि ती वहिनी. तुमच्या दोघांचं सारखं ध्यान करत बसलेलं असतं म्हणजे, है का नाही? काय भगवत भाव आहे. रावणात बी तो राम बघत होता, मंदोदरी मध्ये सुद्धा तो रामाच बघत होता. असं भगवत भाव असणारा विभीषण काकाचा आहे. शुद्ध भावार्थ जो काय अंतःकरणाच्या ठिकाणी भाव आहे, तो भाव म्हणजे प्रभू रामचंद्र तुमच्या विषयीचा आहे, असं हनुमंतराय सांगू लागले. विभीषणा नाही अधर्म, विभीषणा नाही विकर्म, विभीषणी नाही अधर्म अकर्म. अकर्म सत्यत्वे वचन हे माझे. खरं सांगतो प्रभू रामचंद्र, वाईट कर्म विभीषण काकाच्या हातून घडतच नाही. एवढंच नाही, अधर्म सुद्धा घडत नाही. नीतीने न्यायाने सर्व व्यवस्थित कामकाज विभीषण काका करतात. ह्यात थोडी मात्र असणार माझ्याकडून असणाऱ्या चुकीची माहिती तुम्हाला गेलेली नाही. प्रभू रामचंद्राने तुम्हाला खरं सांगतो हनुमंतराय म्हणतात. विभीषणा नित्य निवृत्ती, विभीषणा धर्ममूर्ती, विभीषणी नित्य शांती, शुद्ध भावार्थी विभीषण. शुद्ध भाव असणारा विभीषण काकाचा आहे आणि नित्य शांती आहे, अगाध शांती आहे. उगं नाही घरावर शांती निवास वाटतं, शांती निवास टाकलं म्हणजे सगळं घरात शांती आहे काय की, पण कशाचं शांती सगळ्या गावाला भांडतीच. अवघड परिस्थिती आहे म्हणले असणार, आलं की भांडते. नुसतं शांती निवास म्हणून चालत नाही, अगाध विभीषणाची शांती आहे म्हणले असणार. वर्णनच करता येत नाही असणार. भावाने लाथा मारले तरी त्याच्या पाया पडला, एवढी शांती असणार विभीषण काकाकडे आहे. एवढंच नाही, निवृत्ती सुद्धा त्यांनी असणार. निवृत्ती कधी असते काय म्हणते? लायक नाही, कशाच्या? कामकाजाच्या लायक नाही. आता निवृत्ती त्यांनी, का नाही? तसं असणार, त्यांनी प्रवृत्तीचं ज्ञान संपवलेलं आहे, निवृत्तीच्या ठिकाणी पोहोचलेले आहे. कसं नसतं निवृत्ती? सांगा कसं कसं असतं सांगा की. निवृत्ती म्हणजे काय? तुम्ही काय म्हणलं? काम करण्याला लायक नाही म्हणतो सुट्टी असते. कशासाठी मग? आता वय संपले की काय म्हणते, आता काम होत ना, बसा घरी. आता निम्याल आता आपल्या उद्या जर तुम्हाला निवृत्ती घ्या म्हणलं, स्वइच्छेने निवृत्ती घेऊ शकता, पण निवृत्त कधी होता? ते इंग्लिश झाला रिटायर. आपण तर मराठी आहे, आपलं महाराष्ट्रीयन आहे का, इंग्रजीत का आपण? मग रिटायरच झाले की त्याला, त्यांच्या भाषेत रिटायरच. निवृत्ती म्हणजे रिटायर, रिटायर झालं. सेवानिवृत्ती म्हणा की म्हणजे कळतंय. बरं, सेवानिवृत्ती, सेवानिवृत्ती, सेवेतनं निवृत्ती. पण कुठल्या प्रवृत्ती रूपी असणाऱ्या प्रवृत्तीतनं निवृत्तीत गेलेले आहेत. म्हणजे त्या असणार त्या प्रपंचातनं त्यांनी असणारा बाजूला करायला भगवंत तुमचं असणारं चिंतन करत आहेत. अशा प्रकारचं असणार विभीषण काका आहेत. प्रभू रामचंद्राला हनुमंतराय सांगू लागले. सांडोनी यवराज्य संपूर्ण, त्या जोनी बंधू रावण, युद्ध समयी आला शरण, त्यासी आपण नाही मारू. लक्षात ठेवा, प्रभू रामचंद्र तो म्हणजे असणारा धर्माची मूर्ती आहे. धर्माने नीतीने न्यायाने मूर्तिमंत धर्म असेल कोण तर जे वडील सांगते ते करते. जे असणारे वडील उपार्जित आलेलं आहे ते असणारे विभीषण काका करत आहेत. धर्माची मूर्ती आहेत म्हणजे, म्हणून युद्धाच्या वेळेस ते आपल्याला शरण आलेले आहेत. तर युद्धाच्या वेळेस शरण आल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या विभीषण काकाला काही म्हणू नये म्हणले. का तर आपल्या असणाऱ्या गावाला सोडलं, भावाला सोडलं, सगळं सोडलं आणि प्रभू रामचंद्र तुम्हाला शरण आलेले आहेत, तर त्यांना शरणागत करून घ्या. त्यांचा असणारा त्यांच्याविषयी मनात वाईट विचार आणू नका, असं हनुमंतराय सांगू लागले. पहिलेची श्रीराम प्रेमता, त्यावरी रावणे हानिल्याला, शरण आला श्री रघुनाथा, भावार्थता स्वानंदे. पहिलं त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी तुमच्याविषयी प्रेम होतं, म्हणतात त्याच्या घरामध्ये प्रभू रामचंद्र तुमचं भजन चालू होतं. प्रेम नसतं तर भजन कशाला, नाव कशाला घेते एकमेकाचं, एकमेकावर प्रेम जर नसतं नाव सुद्धा घेऊन जाऊ दे बाबा, आपल्याला काय करायचं. मला म्हणले असणार नाव सुद्धा घेऊ नको म्हणते त्याचं माझ्यापेक्षा, पण तो म्हणले असणारा अंतःकरणाच्या ठिकाणी म्हणले तुमचं नामस्मरण करतोय, प्रेम आहे त्याच्या अंतःकरणाच्या ठिकाणी. भावाने लाथा मारल्या आणि तुम्हाला शरण आला, निमित्त केलं फक्त असणार आणि तुम्हाला शरण आलेला प्रभू रामचंद्र म्हणले असणार. अंतर तुम्ही त्याला दौडू नका, तुम्ही त्याच्याविषयी माझी वाईट मनात विचार आणू नका. भावार्थी अथवा कपटी पूर्ण, जो का म्हणे मी आलो शरण, त्यासी मारिता आपण लागेल दूषण सूर्यवंशा. बर कसा का असा भाविक अंतःकरणाने शरण आलं असू द्या, नाहीतर मनात कपट घेऊन शरण आलेला असू द्या. शरण आला ना विषय संपला. तुमचं ब्रीद आहे, जो मजानाने शरण त्याची निवारी ना जन्म मरण. आणि तुम्ही जर त्या शरण आलेला जर अपमान केला, शरण आलेला जर दौडिलं,
तर तुमच्या सूर्यवंशाला डाग लागेल प्रभू रामचंद्र. आता उदाहरण देऊन हनुमंतराय सांगतात ऐका. श्री हरिचंद्र रुक्मानंद वंशीचे शोभिती धर्मविद शरणागताचा पैवध विरुद्ध तिन्ही लोकी. अहो शरणागत आलेलाचा असणारा वध करणे असणारा म्हणजे हे असणारा स्वर्गमुक्ती पाताळ तिन्ही जगताच्या ठिकाणी म्हणले याची निंदा होईल म्हणले असणार. का अहो प्रभू रामचंद्र तुमच्याच वंशामध्ये शिबी राजा होऊन गेला. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद रुक्मांगदा राजा आहे. त्या रुक्मांगदा राजाने सुद्धा असणार पृथ्वी वैकुंठाला नेलं आपल्या एकादशी व्रताच्या जोरावर म्हणजे असणार. त्याच्यानंतर हरिश्चंद्र राजा स्वप्नात दान दिलं आणि सत्यत्वात खरून दाखवलं. शरणाला कपत पक्षी शरणाला शिबीराजा तर बघितलं कपत पक्षीच्या पाठीमागे शिकारी लागलेला आहे आणि शिबीराजाने त्याला अभय दिला. ती कपत पक्षी मला शिबीराजाने तुम्हाला शरण गेलेलं वाचवा हे मंत्र आहे म्हण. शिबीराजा म्हणला वाचवतो म्हणला वाचवतो. शिकारी पाठीमागे लागला म्हणला पक्षी देत नाही मला शरण आला त्याच्या बदल्यात मांस दे. एका पारड्यात शिबीराजा आणि एका पारड्यात पक्षी बसला. अंगाचं मांस टाकत होता पक्षीच्या वजनाचं हाताने तलवारीनं कापून. एवढं तुमच्या शरणागतास एवढे असणारे सूर्यवंशातले तुमचे राजे होऊन गेल्यात. शरण आलेल्याचं रक्षण करतात. मग प्रभू रामचंद्र तुम्ही जर त्याचं रक्षण जर नाही केलं तर तुमची अपकीर्ती होईल हनुमंतराय सांगू लागलेले. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः प्रभू रामचंद्राय नमः. स्वर्गी शोभले दशरथ आदर झाला श्री रघुनाथ मारू नये शरणागत निश्चयतार्थ श्रीराम. प्रभू रामचंद्र तुम्हाला निश्चयाने सांगतो शरणागत आलेला त्याला मारायचं नाही. तुम्ही जर शरणागताला जर मारलं तर तुमची असणारी ही कीर्ती स्वर्गात जाईल. स्वर्गात गेल्याबरोबर असणार दशरथ राजे तिथं बसलेला असतील आणि सगळे उचकून देतील. बघ तुझं पोरग सूर्यवंश जन्माला खाऊन ते खायला लागलं काय बी करायला लागलं म्हणजे सगळ्यात त्रास द्यायला लागले लोक. शरणागत आलेल्या विभीषण काकाला मारलं. दशरथ राजाला नाव ठेवतील. दशरथ राजाने असं नाव ठेवलं की त्यांना राग येईल आणि राग आल्याबरोबर काय करतील प्रभू रामचंद्र. एकला एक विभीषण वधवा मनती वानरगण त्याची अंगमणी अति तुच्छ. अहो म्हणजे एकला एक विभीषण काका त्याच्यासाठी एवढी वाढणार मंडळी उठले ती म्हणते ती मारा 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 मारा. अहो काय त्याच्यासाठी एवढं काय असणार आटापिटा आणि एवढी ताकदपणाला लावायची काय गरज आहे प्रभू रामचंद्र. तू टोरी पडता गगन रघुनंदन ते बापुडे विभीषण त्याचे भय कोणामाशी. अहो म्हणजे आकाश जरी तुटून पडत तरी हा प्रभू रामचंद्र घाबरत नाहीत. आणि त्यांना कुठं भीती सांगायला लागलं ते कपटी राजा रावणाचा भवाईन मारा मारा. अहो काय वानर मंडळीनं अहो काही प्रभू रामचंद्राला फरक पडत नाही असं असणार हनुमंतराय म्हणू लागले. आईचे बोलता मारुती संतोषला श्री रघुपती सवेची काय बोली पुढती ते उपपती. आणि काय त्या भीती आम्हाला त्या असणारे विभीषण काकाची सांगतात असं हसणारे प्रभू रामचंद्र हनुमंतराय म्हणले. प्रभू रामचंद्राने ऐकलं. प्रभू रामचंद्राला आनंद वाटला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र काय म्हणतात. विभीषणाची ये संगती राक्षसाच्या दुर्गम गती वशवतील श्री रघुपती विजय प्राप्ती. प्रभू रामचंद्र आनंद झाला. आनंदाच्या भरात हनुमंतराय पुन्हा असणारे ह्या प्रभू रामचंद्राला म्हणू लागले योग्य वेळीस आपल्या पक्षात यायला लागले. प्रचार आपल्याला करायचा आहे. प्रचाराला आपण तुला सांभाळणार आहोत म्हणले. मग विरोध पार्टीतलं किती गटारीला सिमेंट वापरलंय कुठं वापरलंय काय वापरलंय कसं वापरलंय कुणाला माहिती आहे. मी त्यांच्या बरोबर होतो मला माहिती आहे म्हणले. बरोबर सगळं असणाऱ्या सर्व वानर मंडळी असणाऱ्या जी काय राक्षस मंडळी आहे त्या राक्षस मंडळीच्या खाना खुना सगळं विभीषण काकाला माहिती आहे म्हणजे प्रभू रामचंद्र आपण विचारून घेऊ आणि आपल्या प्रभू रामचंद्राचा विजय कसा मिळेल याच्याकडे सगळ्यांनी लक्ष देऊ असं हनुमंतराय म्हणू लागले. विचारिका विज्ञानूवरती सोय रामवश्य होती विभीषणाचे संगती विजय प्राप्ती श्रीराम. प्रभू रामचंद्र ऐकायचे असणारे जादू टोनावाले असतील किंवा म्हणजे असणारे अनेक प्रकारची विघ्न आली तरी राम म्हणता उठाउठी विघ्न पडती 12 वाटी विघ्न 12 वाटी पडतात. पण असं आहे पण विभीषण काका जर आपल्याला शरण आले आपल्या पार्टीत जर विभीषण
काकाला सामील केलं तर आपला विजय सरळ बरं का, अजून सरळ सरळ होईल असं हनुमंतराय म्हणू लागले. रात्री अपरात्री निकटवर्ती गाला घालून या मारिती ते बिभीषण संगती विजय प्राप्ती श्रीरामा. प्रभू रामचंद्र तुम्हाला सगळं कळतंय व पण असू दे, लागतंय माणूस कधी कोण कधी कामाला येईल सांगता येत नाही. बरोबर रामचंद्र तुम्हाला सगळं कळतंय, सगळ्याचे रूप कसलं मळ एखादं असणार, एखाद्या कुठल्या रूपात उद्या येणार सुख सारण. मग म्हणलं कोण कुठल्या रूपात कसा राक्षस येईल सांगता येत नाही, पण त्या बिभीषण काकाला ओळख येईल बघा. आणि बिभीषण काका ओळखी त्या हो का ह्या रूपात ही राक्षस आहे आणि तुमचं काही जी कमीपणा आहे ते ओळखील राजा रावणाला सांगेल म्हणले. मग म्हणले असे कुठला ना कुठला माणूस कधी कुठं येईल ते बरोबर बिभीषण काकाला कळतंय. बिभीषण काका आपल्याला सांगतील कोण रात्री अपरात्री चालेल तर बिभीषण काका त्याला आले की अंधारात सोळा ओळखत्याल आणि ओळखले की आपल्याला सांगत्याल आणि आपण त्यांना मारू, मग आपल्याला बिभीषण काका मला विजय प्राप्त होईल असं हनुमंतराय म्हणू लागले. अलक्ष्यात अगम्य अर्थक्य गती पृथ्वी करुणी दूर चोरीती तेनेही बिभीषण संगती विजय प्राप्ती. लक्षाच्या पलीकडचे असणारे राक्षस लक्षातच येणार नाही ना, तर कुठलीही रूप धारण करतात राक्षस म्हणजे अतर्क गती, त्यांच्या गतीचं तर्क सुद्धा करता येत नाही. कशी आकाश मग बघा बिभीषण काका आकाश मार्गाने आले, अवघड आहे का नाही. मग तू राक्षस अजून पक्षीच्या रूपात येतील, कशी देवी रूपात येतील आपल्याला ओळखू येईल का, ओळखू येणार नाही. पण बिभीषण काकाच्या संगतीमुळे बिभीषण काका म्हणतात हे पक्षी आहे ना, हा राक्षस आहे, लगे आपण बाण लावायचं की त्याला उडवायचं, आपल्याला विजय प्राप्त होईल असं असणार. हनुमंतराय सोप्या भाषेत प्रभू रामचंद्राला सांगू लागले. संकट विकटाती दुर्घट जे तरी गता परमा कष्ट बिभीषणा सांगती होती सपट विजय पट श्रीरामा. प्रभू रामचंद्र ऐका, आपण आता लंकेकडे चाललेलं आणि भलं मोठं संकट आलं, असले दुर्ग खटाखट डोक्याला लागते म्हणजे असणार आहे का नाही. तर मला बिभीषण काका सांगतील वाटून जावा, लय गडबड करू नका असं बिभीषण काका आपल्याला सांगतील. त्याच्यामुळे बिभीषण काकाच्या संगतीला लागलं की प्रभू रामचंद्र सगळे आपले अडथळे संपले जातील, कुणाला धोका निर्माण होणार नाही, आपल्याला विजय प्राप्त होईल. विभीषणाची शुद्ध मती बिभीषण केवळ परमार्थी विकल्पना धरावाची ती शुद्ध शरणार्थी बिभीषण. अतिशय शुद्ध मती म्हणजे चांगल्या बुद्धीचे, बुद्धीच्या ठिकाणी त्यांच्या वाईट विचार अजिबात नाही. एवढंच नाही की बिभीषण काका परिपूर्ण असणारे परमार्थ करणारे साधक आहेत म्हणजे असणारे, एवढंच नाही बिभीषण काका असणारे शुद्ध भावयुक्त अंतःकरणाने तुम्हाला शरण आलेले आहेत, तर त्यांच्याविषयी तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचा संशय येऊ देऊ नका. लंका शोधिता संकटी मी देखील आपुले दृष्टी त्री सत्य सत्य माझी गोष्टी नवे कपटी बिभीषण. भलं मोठं संकट माझ्यावर होतं, त्या संकटात सुद्धा मी असणाऱ्या लंकेचा शोध घेत होतो. घेता घेता बिभीषण काकाला बघितलं तर प्रभू रामचंद्र तिरकार वाद्य सत्य तुम्हाला सांगतो, खरं 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 सांगतो, बिभीषण काका कपटी नाहीत. वाहतो श्रीराम तुझी आन भावे शिवतो तुझे चरण कपटी नवे हा बिभीषण सत्य भाषण. खरं सांगतो प्रभू रामचंद्र, तुमची शपथ घेऊन सांगतो, तुमच्या पाया पडून सांगतो, बिभीषण काका कपटी नाहीत. ऐकता हनुमंताची गोष्टी श्रीरामाची आनंद पोटी हिरके केव्हा पडली बिटी आलाद सृष्टी. अशा प्रकारे हनुमंतरायचं बोलणं प्रभू रामचंद्र ऐकला, अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात म्हणजे दोघांनी असणारी भेट तिकडा भेट घेतली, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, सुरस्थित आनंद मावेना झाला. जैसे श्रीरामाचे मन तैसाशी बोलिला हनुमंता, जैसे उल्हासे श्री रघुनाथ असे गरजत स्वानंदे. अतिशय आनंदाने गर्जना करू लागलेले आहेत. जे प्रभू रामचंद्राच्या मनात बिभीषण काका विषयी होतं तेच हनुमंतराने बोलून दाखवलं, त्याच्यामुळे अतिशय आनंद झाला. आनंदाच्या डोही मारावया जाण कपटी रावला आलिया काय प्रभू रामचंद्र माझे अभय झालं मग बिभीषण आनंदाने गर्जना करून प्रभू रामचंद्र म्हणू लागले, कपटी रावण जरी मला शरण आले तरी माझ्याकडे त्याला अभयदानच. आता तर ही तर शुद्ध भावार्थाने असणार बिभीषण काका मला शरण, मी त्यांना सोडू काय म्हणजे असणार.
करतो पार्टीत सामील. विभीषण माझा आत्मा जाण वा. विभीषण माझा जीव प्राण. माझे चिरंजीवी विभीषण जन्म मरण. काय देवाने म्हणावं विभीषण काका असणारा माझा आत्मा आहेत. आता जीव की प्राण असणारे विभीषण काका माझे आहेत म्हणले असणार. माझ्या कृपा आशीर्वादाने आता जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत विभीषण काका चिरंजीव होणार. अशा प्रकारे त्यांना आता जन्म आणि मरणच नाही असं प्रभू रामचंद्रांनी गर्जना करून सांगितलं. विभीषण शरणागत वेगी पाचारी पै आता लंका दिदली तत्वता निज राज्यता संकल्पे. आता विभीषण काका मला शरण आलेला लवकरात लवकर त्यांना बोलवा म्हणले असणार. आता मी लंका जिंकणार आणि जिंकलेली लंका विभीषण काकाला दान देऊन टाकणार. आणि आता कदाचित एक जण मध्येच उठला आणि म्हणला राजा रावण जर तुम्हाला शरण आला तर लंका कोणाला? लंका विभीषण काकाला फिक्स म्हणले असणार. आणि जर राजा रावण जर मला आता इथं शरण आला तर माझं अयोध्येचं राज्यच राजा रावणला म्हणजे येत नाही. प्रभू रामचंद्राला माहिती आहे म्हणाल काय रावण लंकेचे तापिला विभीषण शरणागती प्रेम पूर्ण आपण आपण विसरला. आपल्या आपल्याला प्रभू रामचंद्र विसरले आणि विसरून म्हणले. प्रभू रामचंद्र हट्टाने गर्जना करून सांगितले जा बरे लवकरात लवकर म्हणले. मी लंका राजा रावणाला संपवलं म्हणले. लंका जिंकली आणि विभीषण काकाचा राज्याभिषेक करायचा आहे. जा बरं जावा लवकर. रात्री सगळ्यांनी म्हणले असणार उद्या 8 वाजेपर्यंत विभीषण काकाच्या राज्याभिषेकाचं सर्व साहित्य घेऊन या. ऐशिया श्रीराम उतरी हनुमान लोळे पायावरी वा जे म्याने मिले जिवारी त्याची निर्धारी श्रीराम. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलल्याबरोबर हनुमंतराला आनंद झाला. आनंदाच्या भरात गडबड असं प्रभू रामचंद्राच्या पायावर हनुमंतराला लोळू लागले. म्हणजे माझ्या मनात तीच होतं लंका जिंकली की विभीषण काकाला राजा लंकेचं करायचं. तेच प्रभू चंद्राच्या तोंडातून आलं. धन्य धन्य प्रभू रामचंद्र म्हणून हनुमंतराय आनंदाने उड्या मारू लागले. वेगावयाली भक्त भाऊ तरकती श्री रघुनाथा वेगी बोलावी गा हनुमंता शरणागता. आपल्या निज भक्ताला भेटण्यासाठी असणाऱ्या स्फुरण भाऊ मध्ये प्रभू रामचंद्राच्या आलेल्या अंगावर शहारे उभारलेले आहेत. आणि हनुमंतरायला म्हणू लागले अहो लवकरात लवकर शरणागत असलेल्या विभीषण काकाला बोलवा. कधी त्यांना मिठी मारेन असं वाटू लागलंय. कोली विभीषणाचे महिमान सुग्रीवे गालती गाली खालती गाली मान वानरे झालेला जय माला श्री रघुनंदना विभीषण काकाचं महात्म्य मोठाळपणा असणारा महिमा हनुमंतरायाच्या मुखातून वानर मंडळी नाही केला. खाली माना घातल्या. सुग्रीव राजाने सुद्धा खाली मान घातली. म्हणले 10 वाजले रे 10 वाजल्या तयारीला लागा. मग सगळ्यांनी माना खाली घातल्या गेल्या. पण प्रभू रामचंद्राला आनंद झालेला आहे. विभीषणाचे भाग्य पूर्ण श्रीराम तुष्टाला संपूर्ण एका जनार्दना शरण बेटीचे लक्षण अवधारा. विभीषण काकाचं भाग्य पूर्ण आहे. काय नशीब होणार बरं का लक्षात ठेवा. परिपूर्ण असणाऱ्या नशिबाचे आहेत का तर त्यांच्यावर प्रभू रामचंद्र प्रसन्न झालेले आहेत. देव प्रसन्न झालेले आहेत. आणि शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपले सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण झाल्यानंतर आता देव आणि भक्त ह्या दोघांची भेट आहे. आणि ह्या भेटीनंतर देवाला जो काय आनंद आहे आणि भक्ताला जो काय आनंद आहे पुढच्या अध्यायाच्या ठिकाणी ऐका. कैशी दोघांची दृष्टी कैशी दोघांची होईल भेटी वा कैसे दोघे करतील गोष्टी ते कथा कसवटी अनुपमे. दोघं एकमेकाला कशी बघतील कुठल्या असणाऱ्या दृष्टीतून बघण्याची दृष्टी वेगळी असते ना. कोण कशा दृष्टीतनं बघतोय कोण कशा दृष्टीतनं बघतोय हे एकमेकाला कोणत्या दृष्टिक्षेपातून बघतील म्हणले. दोघांची भेट कशी होईल म्हणले असणार. आणि भेटल्यानंतर दोघं काय बोलतील कसं ऐकतील का लक्षात ठेवा. घरचा फोटो नाही बरं का. घरचा भेद आहे. राजा रावणाचा भाऊ फुटला आणि संपलं घरदार राजा रावणाचं संपलं. घर फुटता कामा नाही. एकटा ह्याने लात मारून लावला म्हणून ह्याचा डोंबाळा झाला घराचा. नसता एकत्र असती तर एकीचं बळ चाललं नसतं. देवाचं सुद्धा काय चाललं नसतं. घर फुटला वास फिरलं सगळ्यांच्या सगळं असणार. राजा रावणाचं उद्यापासून फिरायला सुरुवात होणार आहे. अनुपम्य असणारे कथा कसवटी असणारे ऐका. असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन म्हणतात.
देवा भक्तांचे दर्शन ते कथात वाटी अति पावन एका जनार्दना शरण रामायण अति रम्य. देव आणि भक्ताचं दर्शन होणार आहे आणि त्या दर्शनातनं आलेला अनुभव ग्रंथकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुमच्या आमच्या समोर सांगत. का तर दर्शन घेतल्यानंतर अनुभव व्हावा. दर्शन घेतल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होईल ते ज्ञान प्राप्त विभीषण काकाला काय होईल, परंतु रामचंद्राला काय प्राप्त होईल ते असणारी कथा जी काय पावन पवित्र करणारी साधकाला कथा आहे म्हणजे. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू ज्ञानानंद स्वामीला शरण जाऊन पुन्हा एकदा म्हणतात की मनाला रमवून टाकणार रामायण आहे, 10 वाजले तरी वाचा. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे ककारटी काय विभीषणागमन नाम सप्त त्रिशंतम अध्याय थोडा श्रीकृष्ण अर्पण वस्तू जीवन भगवंत मुंडलिक वर्ग हरी विठ्ठल ज्ञानदेव